19 जुलै 2024 रोजी ज्येष्ठ वैज्ञानिक तसंच विज्ञान साहित्यिक असलेले डॉक्टर जयंत नारळीकर यांचा वाढदिवस असतो. तर त्या निमित्ताने तो दिवस 2022 पासून राष्ट्रीय विज्ञान कथा दिन म्हणून महाराष्ट्रात कितीतरी ठिकाणी साजरा केला जातो. त्यानिमित्त सृजन क्रिएशन्स यावर्षी खास विज्ञान कथा अभिवाचनाचा कार्यक्रम सादर करतात. खरं सांगायचं तर आज वेगवेगळ्या विज्ञान कथा लेखकांच्या विज्ञान कथांचा खजिनाच इकडे उघडला जाणार आहे. डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर बाळ कोंडके, लक्ष्मण लोंढे, सुबोध जावडेकर, डॉक्टर मेघश्री दळवी, डॉक्टर संजय ढोले, स्मिता पोतनीस यांच्या अतिशय रंजक मनोरंजक अशा कथा वाचल्या जाणार आहेत. तसंच स्वरा मोकाशी यांची कविताही सादर केली जाणार आहे. विज्ञान कथा खास ऐकायला आलेले तुम्ही आहात तर ते विज्ञान कथांचे रसिक तर असालच आणि नसाल तर नक्की व्हाल याची खात्री देते. आता विज्ञान कथा हे म्हटल्यानंतर एक तर विज्ञान म्हटल्यानंतर आधी लोक अरे बापरे असं करतात. काही जणांना असं वाटतं तर विज्ञान कथा हे कथांना विज्ञान असं लेबल का लावलं जातं? तर ते विज्ञानाचे धडे असतात का? नाही, ते धडे नसतात. अतिशय मनोरंजक असतात पण त्या परिकथा नसतात. आपण शाळेत जेव्हा फिजिक्स शिकतो तेव्हा ती समीकरणं आणि बघून डोकं गरगरायला लागतं बरेच जणांचं. पण इकडे जेव्हा तुम्ही त्या संकल्पना बघाल तेव्हा इतक्या चमत्कृतीपूर्ण आणि इतक्या सुंदर असतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच चाहते व्हाल विज्ञान कथांची. तर विज्ञान कथा या आपल्याला त्यातल्या विज्ञान संकल्पनेमुळे भविष्यातल्या माणसांच्या जीवनात, समाज जीवनात घडू शकणाऱ्या गोष्टी सांगतात. याला विज्ञान कथा म्हणतात. म्हणजे ही आजची विज्ञान संकल्पना आहे तर ती पुढची विज्ञान आपण जी विज्ञान कथा लिहितो ती पुढची सामाजिक कथा असू शकते. उदाहरणही सांगतो तुम्हाला की आपण आता काही वर्षांपूर्वी आता आपण व्हिडिओ कॉल सहज करतो. आपल्याला आधी कल्पना होती का आपण लहान असताना की असं व्हिडिओ कॉल म्हणजे काय? एक तर आपल्याला टीव्ही माहिती नव्हता तर ते व्हिडिओ कॉल तर आपण कल्पनेने, पण त्या कल्पने जेव्हा त्या कथेत सांगितलं गेलेलं होतं त्यावेळेला ती कालची विज्ञान कथा ही आजची सामाजिक कथा आहे. म्हणजे आज त्याचे आपण परिणाम अनुभवू शकतो. तर आज आपण जेव्हा विज्ञान कथा लिहितो तेव्हा ती उद्याची सामाजिक कथा असते. त्यामुळे हे जे आपण विज्ञान कथा म्हणजे आज भविष्य दाखवणारी ही जी विज्ञान कथा असते तर ती आपण विविध लेखकांच्या आपण त्या आज ऐकणार आहोत. तर सगळ्यात आधी ज्यांनी विज्ञान कथेला सुवर्णकाळ मिळवून दिला अशा सगळ्यांना परिचित अशा डॉक्टर जयंत नारळीकर यांची कथा ऐकूया. कृष्णविवर. कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल. आता धूमकेतू, ग्रह, तारे याबद्दल बऱ्याच चर्चा ऐकताना कृष्णविवर हा शब्द कानांवरून पडलेला असतो. कृष्णविवर ही ताऱ्याची अंतिम स्थिती असते. काही ताऱ्यांची एका विशिष्ट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचा तारा त्याच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावतो. अशा वेळी त्याचं कृष्णविवरात रूपांतर होतं. कृष्णविवरात प्रचंड गुरुत्वाकर्षण असतं. त्यातून प्रकाशालाही बाहेर जाता पडता येत नाही. याचा परिणाम जर कथेत मांडायचा तर काय असेल? आईन्स्टाईनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांतामध्ये प्रकाशाचा वेग कायम स्थिर असतो. पण टाइम स्लोज डाऊन व्हेन यू ट्रॅव्हल फास्टर अँड फास्टर. जितक्या वेगाने तुमचा प्रवास असेल तशी काळाची गती स्लो होते. अंतराळात वेगाने प्रवास होतो. मग अशा वेळी एखादी घटना जर का घडली तर ती कशा प्रकारे घडू शकते याचं वर्णन डॉक्टर जयंत नारळीकरांनी कृष्णविवरमध्ये केलेलं आहे. तर कथा ऐकूया. कृष्णविवर. कृष्णविवर. लेखक डॉक्टर जयंत नारळीकर. अभिवाचक स्वरांगी जोशी. समीक्षा जाधव. हा कम्प्युटर लेखाचा फार सतावतोय. तावाने कॉफी ढवळत प्रकाश बोलत होता. गेल्या आठवड्यात मी त्याच्याकडे कमीत कमी 50 खेपा तरी घातल्या असतील पण त्याचं उत्तर सारखं तेच. काय म्हणतो कम्प्युटर? संजयने साळसूदपणे विचारले. तो शुद्ध गणिताचा विद्यार्थी असल्याने कम्प्युटरकडे तुच्छतेने पाहिले. एखाद्या चित्रकाराने घर रंगवणाऱ्या रंगाऱ्याकडे पाहावे त्याप्रमाणे. कम्प्युटर म्हणतो की माझे मूळ सिद्धांत चुकले आहेत. खरं म्हणजे प्रॉफने दिलेला डेटा कम्प्युटरला सुपूर्द करून मी दिवसभरात मोकळा होईल आणि ठरल्याप्रमाणे हायकिंग टूरवर जाईल असं मला वाटलं होतं. पण मॅन प्रपोजेस अँड कम्प्युटर डिस्पोजेस हेच खरं. जर्कीस वेधशाळेतून आलेली गुरुग्रहाबद्दलची काही नवीन माहिती कम्प्युटरवर पडताळून पाहायला प्रकाशकडे आली होती. तुझी बेरीज वजाबाकी चुकली असेल. फिजिक्सवाल्यांचे गणित कच्चे असते असं
असा सर्वसाधारण गणिताला वाटणारा विश्वास संजयने व्यक्त केला. हे बघ, चूक असलीच तर ती माझी नव्हे, न्यूटन आणि आइन्स्टाईनची असली पाहिजे. ग्रहांची गती त्यांच्या सिद्धांतांवरून ठरवली जाते हे तुझ्यासारख्या अल्पश्रुताला देखील माहीत आहे. पण कॉम्प्युटर म्हणतो हा नवीन डेटा त्यांच्या सिद्धांतात बसत नाही. डेटा चुकीचा नाही याची प्रॉफला खात्री आहे. मग घोडं कुठे पेंट खातं? प्रकाशने आपली तक्रार मांडली. मला वाटतं तू खगोलशास्त्रातल्या दशावतारांची नावं घेत बस, म्हणजे तुला प्रेरणा मिळेल. संजय थट्टेने सूचना करत होता. म्हण, न्यूटनाय नमः, हॅलीय नमः, हर्षलाय नमः, ॲडम्साय नमः, एडिंग्टनाय नमः. ॲडम्स ॲडम्स काय लाखाची गोष्ट बोललास? बाला कवी सुभाषितम ग्राह्यम. संजयच्या पाठीवर जोरदार थाप मारून कॉफी अर्धी टाकून प्रकाश तिथून पसार झाला. संजय पाहतच राहिला. इन्स्टिट्यूटमध्ये चक्रमपणाचा मक्ता फक्त गणिती लोकांनीच घेतला होता. प्रकाशचा विक्षिप्तपणा त्याला आवडला नसावा. प्रॉफ म्हणजे इन्स्टिट्यूटमधले खगोलशास्त्राचे प्राध्यापक रमेश अग्रवाल. ग्रह आणि उपग्रह यांच्या भ्रमणाचे गणित, सेलेस्टियल मेकॅनिक्स या विषयात त्यांनी जागतिक कीर्ती कमावली होती. 21व्या शतकाच्या सुरुवातीला या विषयात संशोधन करणारे फारच थोडे शास्त्रज्ञ होते. त्यामुळे एखादा पूर्ण प्रश्न उद्भवल्यास त्या विषयाशी संबंधित असलेले खगोलशास्त्रज्ञ अग्रवालांकडे धाव होते. म्हणून गुरुसंबंधी उपलब्ध झालेली नवी माहिती त्यांच्याकडे पाठवण्यात आली होती. प्रकाश पावटे हा त्यांचा आवडता विद्यार्थी. नुकतीच आलेली माहिती वरकरणी निरीक्षण करून त्यांनी प्रकाशकडे छाननीसाठी पाठवली. नक्की निष्कर्ष काढण्याशिवाय मला भेटू नको हे त्याला वेगळे सांगायची आवश्यकता नव्हती. तरी एक आठवडा झाला आणि अजून तो आला नाही याचे त्यांना आश्चर्य वाटू लागले होते. आपणच त्याला गाठावे का असा विचार ते करत असताना तोच धावत त्यांच्या खोलीत आला. कॉम्प्युटरच्या उत्तरांचा सगळा गठ्ठा त्यांच्या टेबलावर आदळून तो भराभरा बोलायला लागला. पण त्यातले एक अक्षर सुद्धा प्रोफेसर साहेबांना समजेना. त्याला इतका उत्तेजित झालेला त्यांनी पाहिला नव्हता. शांत हो, शांत हो. मिनिटाला फक्त एकच वाक्य बोल म्हणजे मला कळेल तरी, ते सौम्य स्वरात म्हणाले. सर, 1846च्या सुमारास युरेनस ग्रहाच्या गतीमध्ये अनियमितता पाहून ॲडम्सने केवळ तर्क आणि गणित यांच्या आधारानं युरेनस जवळ असलेला नवा ग्रह नेपच्यून हा शोधून काढला. मला खात्री आहे गुरुच्या जवळ ग्रहासारखीच एखादी नवीन वस्तू आलेली आहे. कॉम्प्युटरमधली उत्तरं निश्चितपणे तसं सांगत आहे. पुराव्याखेरीज विधान करायचे नाही हा नियम प्रोफेसर साहेबांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला होता. तरी प्रकाशचे विधान इतके अनपेक्षित होते की स्वतः या प्रश्नाचा छडा लावायचा निर्णय त्यांनी घेतला. आणि पुढचे 10 दिवस अनेक खगोलशास्त्रीय पद्धती वापरून त्या दोघांनी हे विधान बरोबर आहे असं ठरवलं. लंडनहून निघणाऱ्या शास्त्रीय साप्ताहिक नेचरमध्ये अग्रवाल पावटे या दोघांचा लेख प्रसिद्ध झाला आणि खगोलशास्त्रज्ञात मोठी खळबळ उडाली. गुरुच्या गतीमध्ये निर्माण झालेला अनियमितपणा त्याच्या जवळ आलेल्या एका नवीन वस्तूमुळे आहे असा त्या लेखाचा सारांश होता. त्या नवीन वस्तूला त्यांनी तात्पुरते क्ष असे नाव दिले आणि क्षचे वस्तुमान, वेग, गुरुपासून अंतर इत्यादी माहिती प्रकाशित केली. क्ष म्हणजे काय असेल याबद्दल नाना तऱ्हेचे तर्क चालू झाले. मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान फिरणाऱ्या अनेक ॲस्ट्रॉइड्सपैकी काही एकत्र येऊन त्यांचा नवीन ग्रह झाला असेल किंवा सूर्यमालेच्या बाहेरून आलेले ते कॉमेट असावे असा काहीचा तर्क होता. अर्थात क्षला प्रत्यक्ष पाहण्यासाठी जगातील वेधशाळा चढाओढ उत्पन्न झाली, परंतु त्यांना काहीच दिसले नाही. या प्रकाराला 3 वर्षे लोटली. क्ष दिसत नाही पण त्याची उपस्थिती आवश्यक आहे याची शास्त्रज्ञांना खात्री असल्यामुळे त्यांनी क्षच्या दिशेने आकाशात सोडायचं ठरवलं. कारण प्रश्न महत्त्वाचा होता. त्यावर शक्यानुशक्य चालत आलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचे भवितव्य अवलंबून होते. क्षचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावला म्हणून आकाशयानाचे उड्डाण भारतातील श्रीहरिकोटा बेसवरून करायचं ठरवले आणि त्यात प्रवासी शास्त्रज्ञ म्हणून जाण्याचा मान प्रकाश पावटेला मिळाला. त्याचा एकमेव सहप्रवासी म्हणजेच यानाचा अमेरिकन कॅप्टन जॉन कॉकनर हा एक कुशल तंत्रज्ञ होता. जागतिक अंतराळ संस्थेचे म्हणजेच वर्ल्ड स्पेस ऑर्गनायझेशनचे भारतातून गुरुकडे जाणारे ते 10वे यान असल्यामुळे त्याचा नंबर होता WIJ-10. गुरुकडे जायला योग्य दिवस ठरवून WIJ-10च्या उड्डाणाची तयारी होऊ लागली.
या 3 वर्षाच्या काळात प्रकाश पावटे आणि संजय जोशी PhD मिळवून आपल्याच इन्स्टिट्यूटमध्ये फेलो झाले होते. संजयचे लग्न होऊन वर्ष झाले होते, पण प्रकाश अजून सडापटीनच होता. मात्र दोघांची मैत्री पूर्ववत होती. गप्पा टप्पा परस्परांची छेडछाड कायम होती. उडाणाच्या एका आठवड्यापूर्वी संजयच्या नवजात कन्येचे बारसे होते. तिच्यासाठी एक मोठे टेडीबेर घेऊन प्रकाश संजयच्या घरी दाखल झाला. वहिनी, काय नाव ठेवलं छोकरीचं? टेडीबेअर पुढे करीत त्याने विचारले. अनुपमा. तुम्ही तिला हातात घेऊन पाहणार का? छे बुवा, दुरूनच बरं. मला लहान बाळ हातात घ्यायला फार भीती वाटते. मग दुरूनच सांगा, आमची कन्या कुणासारखी दिसते? तुम्हा दोघांसारखी आहे. प्रकाशचे डिप्लोमॅटिक उत्तर. छोकरी मोठी गोड आहे यात शंका नाही. आणखी 18-20 वर्षांनी पहा तिच्या मागे किती रोमिओ लागतात ते. पण तुम्हीच थांबा ना 18-20 वर्षात. आम्ही करून घेऊ तुम्हाला जावई. अनुपमाच्या आईने वरसंशोधनाला सुरुवात केली. पण लग्नाची गोष्ट निघाली, मग ते 18 दिवसांनी असो किंवा 18 वर्षांनी, की प्रकाश लाजून जाईल. त्याने गडबडीने त्यांचा निरोप घेऊन तेथून पोगारा केला. उगीच त्या ब्रह्मचार्याला घाबरवलं. संजयने बायकोला चापले. ठरल्याप्रमाणे WIJ-10च्या यात्रेला सुरुवात झाली. यानाचा पृथ्वीवरील अनेक स्टेशनांशी संपर्क चालतो. संदेशांची देवाणघेवाण नियमित होत होती. पण गुरुच्या आसमंतात आल्यावर परिस्थितीत फरक झाला. प्रकाशने खालील संदेश मिशन कंट्रोलकडे पाठवले. क्षजवळ आलो असे वाटते, पण अद्याप काहीच दिसत नाही. परंतु क्षच्या दिशेने अनेक वस्तू, मीटेरॉइड, ॲस्टेरॉइड वगैरे वेगाने जाताना दिसत आहे. क्ष चमकत असता तर म्हटले असते की भगवद्गीतेत दिव्यावर तुटून पडणाऱ्या पतंगांचं वर्णन. बरोबर, कवी कल्पना पुरे. तू पुढं काय करणार? कंट्रोलने हटकली. अहो, अणुस्फोट पाहून ओपनहायमरला गीता आठवली. मला इथे दिसतं किंवा दिसत नाही ते अणुस्फोटाहून विचित्र आहे. परवानगी मिळाल्यास अधिक जवळून पाहावं म्हटलं. प्रकाशने निरोप धाडला. परवानगी आहे, पण धोका वाटल्यास ताबडतोब परत ये. अवश्य. मी WIJ-10ची पूर्ण काळजी घेईन. कंट्रोलकडे आलेले प्रकाशचे ते शेवटचे स्पष्ट शब्द होते. प्रकाशच्या सूचनेवरून जॉनने क्षच्या दिशेने यान वळवले. हळूहळू त्याचा वेग वाढू लागला. अरे जरा सावकाश चालव, आपल्याला फार जवळ जायचं नाही. प्रकाशने जॉनला सावध केले. मी इंजिन केव्हाच बंद केला आहे. वेग का वाढतोय समजत नाही. यानातल्या वेगमापकाकडे चिंतातून नजरेने पाहत जॉन उद्गारला. त्यातला काटा पुढे पुढे सरकत होता. प्रकाशच्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला. यानातल्या कम्प्युटरकडे त्याने धाव घेतली आणि अद्याप न वापरलेला एक प्रोग्रॅम एका खणातून काढून त्यात भरला. त्याचे लेबल होते कृष्णविवर. यानाच्या वेगवृद्धीची माहिती पंच करून कम्प्युटरमध्ये घातली आणि क्षणात त्यातून छापील उत्तर आले. ते वाचून गडबडीने प्रकाश जॉनकडे आला. जॉन जॉन श काय आहे हा प्रश्न सुटला, पण मला वाटतं आपल्या दृष्टीने फार उशीर झाला. श हे कृष्णविवर आहे आणि आपण त्याच्याकडे वेगाने धाव घेत आहोत. कृष्णविवर म्हणजे अतिशय आकुंचन पावलेली वस्तू. त्याचे गुरुत्वाकर्षण इतके प्रखर असते की त्यातून प्रकाश बाहेर पडू शकत नाही. म्हणूनच हा क्ष पृथ्वीवरील वेधशाळांना किंवा जवळून देखील जॉन आणि प्रकाश यांना दिसत नव्हता. आईन्स्टाईनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे कृष्णविवर हे विश्वात असू शकतात, पण अद्याप असे कृष्णविवर खगोलशास्त्रज्ञांना सापडले नव्हते. म्हणून क्ष एक कृष्णविवर असेल हा तर्क थोड्याच शास्त्रज्ञांनी मांडला होता आणि त्याचे बहुतेकांनी स्वागत केले नव्हते. आता पुढे काय? उत्तराची जवळजवळ कल्पना असूनही जॉननं प्रश्न विचारला. आपण बहुतेक क्षच्या तोंडावर पडणार. आशेचा एक अंधुक किरण आहे. आपल्या यात्रेचा मार्ग क्षच्या केंद्रबिंदूकडे नसून त्याला वळसा घालणारा आहे. अजून कम्प्युटर नक्की सांगू शकत नाही. त्याला ऑर्बिटचा आणखी डेटा पाहिजे. मी परत त्याला चालू करून येतो, तोपर्यंत तू कंट्रोलशी संपर्क साध. जॉनने कंट्रोलला संदेश पाठवायचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. कंट्रोलकडून अतिशय वेगाने उच्चारल्याप्रमाणे शब्द येत होते. त्यांचा काहीच अर्थ लागत नव्हता. इतक्यात प्रकाश तेथे आला. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. जॉन, कम्प्युटरने आपल्या मृत्यूचंच भविष्य केलं आहे. आपण क्षच्या जवळ जाऊन त्याला सुमारे 10 लक्ष चक्रा मारून नंतर आत पडणार आहोत असं कम्प्युटर म्हणतं. कंट्रोलची काय सूचना आहे? जॉनने त्याला परिस्थितीची कल्पना दिली. कंट्रोलशी संबंध तुटला. आता सर्व निर्णय आपणच घेतले पाहिजेत हे प्रकाशने ओळखले. अजून आशेला थोडीशी जागा आहे.
आपण कृष्ण विवराभोवती जी अस्थिर गोलाकार कक्षा असते तिच्या जवळून जाणार आहोत. त्या मार्गाच्या अस्थिरतेचा मी फायदा घेणार. योग्य वेळी एक रॉकेट फायर केलं की आसपास निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे आपले यान कदाचित बाहेर फेकलं जाण्याचा संभव आहे. तसं झालं तर ठीक, नाहीतर जगाला आपला रामराम. आपण आता गोठवलेल्या सुटात प्रवेश केला पाहिजे. गोठवलेल्या सुटाची काय जरुरी आहे? जॉनने पृच्छा केली. अरे जसे जसे आपण कडे जाऊ तशी तशी त्याच्या गुरुत्वाकर्षणाची टायडल पॉवर आपल्याला जास्त जास्त जाणवते. या टायडल पॉवरमुळे चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर समुद्राच्या भरतीच्या वेळी जाणवतं. आता कल्पना कर, कडे जाताना तुझं डोकं च्या सगळ्यात जवळ आणि पाय सगळ्यात दूर आहे. च्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव तुझ्या डोक्यावर जितका असेल तितका पायांवर असणार नाही. त्याचा परिणाम काय होईल? माझं शरीर डोक्यापासून पायापर्यंत ताणलं जाईल. जॉनचे डोके आता चालू लागले. बरोबर. आणि हा ताण इतका विलक्षण असेल की तो आपल्याला पेलणार नाही. आपणाला गोठवलेल्या अवस्थेत असतो तर कदाचित तो परिणाम आपल्या इंद्रियांना तेवढा जाणवणार नाही. प्रकाशने खुलासा केला. तू आकाशयान स्वयंचलित अवस्थेत ठेव, म्हणजे कम्प्युटर त्याला पृथ्वीची दिशा दाखवेल. नशीब सिकंदर असेल तर बेसवरचे लोक आपल्याला जागा करतील. सर्व तयारी करून गोठवलेल्या सुटात प्रवेश करण्यापूर्वी दोघांनी आकाश दर्शन घेतले. तारका समूह विशेष तेजाने चमकत आहेत असे त्यांना वाटले. हेच त्यांचे जगाचे शेवटचे दर्शन ठरणार होते काय? श्रीहरिकोटा बेसवर WY-10 ही अक्षरे असलेले आकाशात उतरले तेव्हा तिथल्या तंत्रज्ञानानं आश्चर्याचा धक्काच बसला. त्या नावाचे यान तिथल्या कोणाच्याही स्मरणात नव्हते. हाल काय, त्याच्या आगमनाची पूर्वसूचना देखील मिळाली नव्हती. या अनाहूत यानाची कसून तपासणी करून त्यांनी आतल्या दोघं कुंभकर्णांना बाहेर काढले आणि त्याची मॅक्सिमम सिक्युरिटी मेडिकल सेक्शन म्हणजेच MSMS कडे रवानगी केली. त्या दोघांची नावे किंवा चेहरे बेसवरच्या सर्वच लोकांना अपरिचित होते. हो, जरा दमाने घ्या. डॉक्टरने तुम्हाला हालचाल करायची आणि विचार करायची बंदी केली आहे. MSMS मधील परिचारिका अनुपमा प्रकाशला सांगत होती. लवकरच येथील प्रमुख शास्त्रज्ञ तुमची भेट घ्यायला येतील. त्यांना सर्व सांगा. मला निदान 1-2 मित्रांना तरी फोन करू दे. फक्त मी सुखरूप आलो आहे हे सांगायला. हे बघा, माझा ॲटॉमिक घड्याळ सांगते की मी इथून निघून 3 वर्ष झाली. ते लोक काळजी करत असतील की हा कुठं गरम झालाय म्हणून. 3 वर्षे. आत येता येता प्रकाशचे शब्द ऐकून बेसवरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर रामस्वामी उद्गारले. 3 वर्षापूर्वी येथून कुठलंच यान मानव प्रवासी घेऊन गेलं नव्हतं. गेली 5 वर्ष आम्ही फक्त स्वयंचलित यंत्र असलेली मानवविरहित यानं पाठवतो. शक्यच नाही. तुम्ही रेकॉर्ड तपासून बघा. प्रकाश आश्चर्याने ओरडला. माझ्या घड्याळाप्रमाणे 3 वर्ष 15 दिवसांपूर्वी मी आणि जॉन फॉकनर गुरुच्या दिशेने निघालो होतो. जॉनला विचारा, नाहीतर प्राध्यापक रमेश अग्रवाल यांच्याशी संपर्क साधा, म्हणजे तुमची खात्री होईल. जॉन अजून बेशुद्ध आहे, पण तू म्हणतोस ते प्रोफेसर अग्रवाल नुकतेच रिटायर झाले. पाहतो त्यांचा घरचा पत्ता मिळतो का. रामस्वामींनी माहिती दिली. प्रकाशचे डोके गरगरायला लागले. तो WY-10 वर प्रवासाला निघाला तेव्हा प्रोफेसर साहेबांनी नुकतीच 40 ओलांडली होती. त्याने घाबरत घाबरत विचारले, सध्या कोणतं चाल चालू आहे? उत्तरादाखल रामस्वामींनी त्याच्या हातात त्या दिवसाचे बातमीपत्र दिले. त्यावरची तारीख पाहून प्रकाशला धीरी आली. तो 20 वर्षांनी पृथ्वीवर परत आला होता. प्रकाशला ताळ्यावर यायला 2 आठवडे लागले. त्याचे डोके ठिकाणावर यायला नर्स अनुपमाचा फार मोठा हात होता आणि त्या ब्रह्मचार्याची विकेट पडणार अशी चिन्हे दिसू लागली. त्याच्या प्रेम प्रकरणात अवकाश यात्रेचा विषय काढायचा नाही ही डॉक्टरी ताकीद अनुपमाने कटाक्षाने पाळत होती. प्रकाश बरा झाल्यावर रामस्वामींनी त्याची अग्रवाल साहेबांशी गाठ घालून दिली. प्रथम त्यांनी प्रकाशचे सुखरूप परत आल्याबद्दल आणि अनुरूप वधू मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आणि मग कालहरणाचा खुलासा केला. ही सर्व कृष्णविवराच्या प्रखर गुरुत्वाकर्षणाची किमया होती. निद्रावस्थेत कृष्णविवराभोवती चक्रा मारताना त्यांच्या कालमापनाप्रमाणे सेकंदाचाच अवधी पुरला होता, कारण गुरुत्वाकर्षणाने त्यांची काळगती जवळजवळ गोठवून टाकली होती. त्या अवधीत बाकीचे जग 17 वर्षांनी पुढे गेले होते. जॉन आणि प्रकाश यांचे विशीतले तारुण्य अजून टिकून होते. आईन्स्टाईनच्या रिलेटिव्हिटीचे ते दोघे सजीव दाखले होते. बरं, संजय कुठे आहे? मला पाहून त्याला चांगला शॉक बसेल, हसत हसत प्रकाशने विचारले.
संजय कोण? अनुपमाने पृच्छा केली. संजय जोशी माझा मोठा मित्र आहे. आम्ही दोघे एकाच इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करत होतो. त्याचा माझा अनेक वेळा वाद. अगं, रडायला काय झालं? ते माझे बाबा. त्यांना आणि आईला विमान अपघातात मृत्यू आला आणि मी पोरकी झाली. स्फुंदत अनुपमाने खुलासा केला. अनुपमाच्या आईचे बरं संशोधन सफल झाले. कृष्ण विवराच्या कृपे. धन्यवाद. या कथेबद्दल जरा सांगा. त्याचा सार काय होता आणि ते काय? सुरुवातीला सांगितलं मी, पण पुन्हा सांगते. या कथेबद्दल स्पेसिफिक. आता हे जेव्हा तो तिकडे गुरुत्वाकर्षणात अडकलेला असतो तेव्हा त्याची काळगतीमुळे त्याचं वय थांबून राहिल्यासारखं होतं. त्यामुळे त्याचा मित्र जेव्हा इकडे 50 वगैरेचा पण तो गेलेला असतो, पण तो झालेला असता तो हा 20-22 वर्षाचाच राहतो. त्यामुळे त्याच्या मुलीसाठी तो योग्य वर होतो. म्हणजे जे त्याची बायको बोललेली असते की मी थांबा ना 28 वर्ष, आमच्या मुलीशी लग्न करा, ते अशा रीतीने ठरवलं. सापेक्षवादाचं काय? सापेक्षवादाचा जो सिद्धांत आहे म्हणजे प्रकाशाचा वेग कायम स्थिर असतो, पण जेव्हा आपण आपली गती जास्त असते, अंतराळात आपली गती जेव्हा जास्त असते तेव्हा टाईम स्लो होतो. त्यामुळे तिथे गुरुत्वाकर्षण जसं जास्त असतं तेव्हा गतीची जास्त असते. त्यामुळे काळ असा त्याच्यासाठी गोठल्यासारखा होतो आणि त्यामुळे त्याचं वय कायम तरुण राहतं. आपल्या विज्ञान बोला. सापेक्षवाद किंवा थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी काय सांगते की हा तुम्ही एक परिमाणाने मोजू शकत नाही. वेळ ही एक परिमाणाने मोजता येत नाही. वेळ ही रिलेटिव्ह असते. तुम्ही म्हणता की तिकडचा जो स्पीड होता टाइमचा, तो टाइमचा स्पीड आणि पृथ्वीवरच्या टाइमचा स्पीड हा वेगवेगळा असल्यामुळे तिकडे त्यांचं वय वाढलं नाही आणि इकडे 20 वर्ष 17 वर्ष निघून गेली. इकडे 3 वर्ष उत्तम रीतीने तुम्ही समजावून दिलेलं आहे. कळलं हा. प्रत्येक भारताच्या आयुष्यात आपण वयाचा स्पीड कमी जास्त असतो ना, तो पण रिलेट. प्रश्न तुमच्या मनात रेंगाळत असताना मला आता वर्तमानात जरा सांगते. आणि आता दिवस पावसाळ्याचे आहेत, पाऊस पाणीच असतं. तर हे पाणी आपण 3 प्रकारात बघतो, घन, द्रव आणि बाष्प. तर आता बर्फ, पाणी आणि वाफ याची जी एक कविता आहे ती स्वरा मोकाशीने लिहिलेली आहे आणि ती सादर करतोय प्रमित. कवितेचं नाव बर्फ, पाणी आणि वाफ. पुरपुर थंडीत हा बदला, बर्फाचा कडा हा ठरला. सूर्याला आली दया, अणाला यायला रूप द्या. किरणांनी धरले हळू, बर्फाला आगला वितळू. बर्फाचे हाडे आणि किरणाला दिसेना कोणी. पाण्याचा थेंब हसरला, ह्यावर किरण हसरला. किरणाने मारला फटका, पाण्याला बसला चटका. किरणाने केले आफ अण पाण्याची खाली आफ. धन्यवाद. हा प्रमित अतिशय सिन्सिअर आहे. तुम्ही इथे कविता वाचला पण मला ज्यांना कळली नाही त्यांना कळेल. बर्फ, पाणी आणि वाफ. कुडकुड थंडीत घाबरला, बर्फाचा कडा ताठरला. सूर्याला आली दया, म्हणाला याला ऊब द्या. किरणाने धरले हळू, बर्फ लागला वितळू. बर्फाचे झाले पाणी, किरणाला दिसेना कोणी. पाण्याचा थेंब पसरला, त्या किरणावर त्यावर किरण पसरला. किरणाने मारला फटका, पाण्याला बसला चटका. किरणाने केले माप आणि पाण्याची झाली वाफ. आता नारळीकर सरांची कृष्णविवर कथा बघितली तर तशीच दुसरी कथा अशाच रीतीने काळ गती
आणि त्याच्यात एलियन आलेले आहे. तर या संकल्पनाची संलग्न अशी कथा आहे. आता आपण कोकणातल्या गजालीत जसं भूत असल्याशिवाय त्या पूर्ण होत नाही, तशी विज्ञान कथेत एलियन ही संकल्पना घेण्याचा मोह लेखकांना होत असतो. एलियन कोणी बघितले किंवा नाही हा भाग वेगळा, पण ते असणार असं मानलं तर ते काही आमिर खानने सादर केलेल्या पिकेसारखे असतील असं नाही. तर 3 तास या मेघश्री दळवी यांच्या कथेतून त्यांना पाहूया कसे असतात ते. फक्त 3 तास. लेखिका डॉक्टर मेघश्री दळवी. अभिवाचक पल्लवी स्वार म्हणून. फक्त 3 तास. मानवजातीच्या इतिहासाची दिशा बदलायला फक्त 3 तास लागतात. फक्त 3 तास. तास पहिले. शेकडो वर्षानंतर वैश्विक इतिहासात ह्या तासाची नोंद सुवर्ण अक्षराने होईल ह्या शंका नाही. पण तो तास सुरू झाला तो नेहमीसारखाच. अध्यक्ष नेहमीसारखे आपल्या ब्रेकफास्ट टेबलावर बसून बिन तेलाची बिन साखरेची बेचव न्याहारी घेत होते. त्यांची पत्नी एका कार्यक्रमासाठी परगावी गेली होती, त्यामुळे ते एकटेच होते. खाता खाता नेहमीप्रमाणे त्यांच्या डोक्यात दिवसभराच्या कामाची यादी तयार होत होती. तेवढ्यात दार ढकलून त्यांचा सेक्रेटरी चॅन आत आला. त्याचा चेहरा घामाने डबडबला होता. काय झालं चॅन? अध्यक्षांनी नेहमीच्या शांतपणे प्रश्न केला. सर सर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आपल्या स्पेस शटलचं अपहरण. म्हणजे कोणीतरी आपल्या स्पेस शटलपैकी एक चोरून त्याचं उड्डाण करून थेट अवकाशात घेऊन गेले. काय? अध्यक्ष ताडकन उठून उभे राहिले. हे कसं शक्य आहे? सिक्युरिटी कुठे गेली होती तेव्हा? सिक्युरिटी ताबडतोब कामाला लागली आहे. ह्यात कोणाचा हात असेल ते पाहायला. स्पेस शटलच्या परिसरात कोणाकोणाला सिक्युरिटी क्लिअरन्स आहे ते पाहत आहेत आणि त्यापैकी प्रत्यक्ष उडान कोणापैकी कोणा इतकी तयारी कोणाची असेल तेही पाहत आहेत. शटर चोरीला गेला तेव्हा कुठे होती सिक्युरिटी? अध्यक्ष चिडून ओरडले. आपोआपच त्यांच्या एरझाऱ्या सुरू झाल्या. हे चोरीला गेलेलं शटल आता कुठे आहे? त्याचा ठिकाणा लागला का? रडारवर निशाणी मिळाली का? त्यांनी प्रश्नाची फेर झाडायला सुरुवात केली. सर, ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. तेवढ्यात आणखी एक जण आत घुसला. अध्यक्षांच्या परवानगीची वाट न पाहता. तो स्पेस कंट्रोलचा प्रमुख सॅम होता. येस सॅम. अध्यक्षांना आणखी काही बोलण्याची जरुरी नव्हती. आम्हाला शटलचा ठिकाणा लागत नाही आहे, सॅम घाईघाईत उत्तर. म्हणजे ह्याचा अर्थ काय समजायचा? यान आतापर्यंत ज्या वेगाने अवकाशात गेलं असेल, म्हणजे कमाल वेगाने, तर त्या वेगानं जेवढं अंतर त्यानं कापलं असेल त्या परिसरात त्याचा पत्ता लागत नाही आहे. सॅम, आपलं एक अवाढव्य किमती स्पेस शटल चोरीला गेला आहे आणि ते अवकाशात कुठे आहे हे तुम्हाला सांगता येत नाही आणि अशी कबुली तू देतोयस? अरे हे यान असंच नाहीसं झालं असं म्हणतोयस? प्रथम दर्शनही असंच वाटेल तुम्हाला, पण अशा आणीबाणीच्या प्रसंगासाठी आपण कोणाची तयारी नाही. अध्यक्ष, हे इतकं अनपेक्षित असंभाव्य आहे की मग ती अजून पृथ्वीवर असण्याची शक्यता? सॅमचं बोलणं तोडत अध्यक्ष म्हणाले. तेही तपासून पाहिलं आम्ही. यानाला एक बिकन असतं, त्याचा मागोवा घेता येतो, पण ते बिकन ट्रेस करता येत नाही. शिवाय स्पेस शटल असं पृथ्वीच्या पृष्ठभागावरून नेण्यासाठी डिझाईन केलेलं नसतं. त्याला केवळ वरच्या दिशेने उडवता येतं. नाहीतर पृथ्वीवर कुठे हलवायचं असेल तर पहिल्यांदा त्याचा भाग सुटे करावा लागतो. अरे त्या तांत्रिक गोष्टी राहू देत आता. अध्यक्ष चिडून म्हणाले. शोधून काढा कुठे आहे ते शटल ते. हा, आणि तोवर प्रसार माध्यमांना रोखून धरा. चॅन, ही बातमी फुटता कामा नाही. सॉरी सर, पण मीडियाला कुणकुण लागली आहे. बातमी इतक्या वेळात इतक्या थरापर्यंत जाऊ शकते? कोणी तोंड उघडलं? सर, मीडियाचे स्वतःचे उपग्रह आहेत. आपल्याला बातमी लागण्याच्या आधीच त्यांची बातमी तयार आहे. उपग्रहाने शटलची बातमी मिळवली आहे म्हणजे ते अवकाशात असणार, नाहीतर अवकाशातच जळून खाक झालं असणार. बरोबर सॅम? ती शक्यता आम्ही पडताळून पाहिली, पण यान जळालं असतं तर तेही रेकॉर्ड झालं असतं.
थोडक्यात म्हणजे यानानं पृथ्वी सोडली, पण ह्या क्षणी ते कुठे आहे ठाऊक नाही. हो अध्यक्ष, सॅमने नाईलाजाने वस्तुस्थिती मान्य केली. सर, चॅनने बोलायची संधी घेतली. मीडियावाल्यांनी अजून बातमी जाहीर केली नाहीये. त्यांचा गॉर्डन बाहेर आलाय. त्याला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे तुमच्याशी बोलून नंतरच बातमी द्यायची की नाही हे त्यांना ठरवायचं आहे. मीडियावाले इतके नम्र आणि प्रोटोकॉल पाळणारे कधीपासून झाले? अध्यक्षांनी खोचकपणे विचारले. त्याला कारण आहे सर, चॅन म्हणा. गॉर्डनचा भाचा स्पेस कंट्रोलमध्ये आहे. इतरांबरोबर त्याचीही माहिती काढणं स्पेस कंट्रोलमधून सुरू आहे. ओहो, असा प्रकार आहे तर? अध्यक्षांच्या चेहऱ्यावर किंचित हास्य चमकून आले. अशा राजकारणातल्या खुब्या दिसल्या की त्यांना एक वेगळीच मजा वाटते. ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी. रोखून धरतो थोडा वेळ. तुम्हाला माहिती मिळत जाईल तसं मला ब्रीफ करत जा. त्यांचा ब्रेकफास्ट तसाच अर्धवट राहिला. नंतरचा अर्धा तास एक एक बातम्या येत राहील. त्यात तांत्रिक बारकावे होते. संरक्षण खात्याचा गुप्त डेटा होता. बाकीची राजकीय गुंतागुंत होती. सगळ्यात एक गोष्ट ठळकपणे उठून दिसत होती. स्पेस शटलची सिक्युरिटी क्लिअरन्स असणाऱ्या व्यक्तींपैकी गॉर्डनचा भाचा स्टीव्ह बेपत्ता होता. जोडीने त्याची सध्याची मैत्रीण अरिना पण बेपत्ता होती. आणि अरिना अध्यक्षांची मुलगी होती. तास दुसरा. चला, निदान आपण जिवंत तरी आहोत. पण हे कुठे आहोत आपण? अरिनाने स्टीव्हला चिमटा काढत विचारलं. स्टीव्ह आणि अरिनाने स्पेस शटलमधून उड्डाण केल्यावर जेमतेम 1 मिनिट झाल्यासारखं तिला वाटत होतं. या 1 मिनिटात आपण पृथ्वीवरच आहोत की अवकाशातल्या एखाद्या विचित्र ग्रहावर काही सांगता येणं कठीण होतं. स्टीव्ह मजेत कंट्रोल पॅनलकडे बघत शीळ घालत होता. आपण एका प्रगत अशा यानात आहोत. त्याचं कवच अभेद आहे मॅडम, आणि त्याची यंत्रणा पण व्यवस्थित काम करते. आणि शिवाय मी बरोबर आहे. जिवंत न राहण्याचा प्रश्न येतोच कुठे. चल तर मग, हे ठिकाण कोणते आहे ते सांग. ग्रहाचं नाव बी असेल तर तेही सांग. आणि निघूया आपण. तुझी गंमत काय ती झाली ना. प्रयोग पण झाला, आता पुरे. एवढ्या लवकर? आपण आलोच आहोत तर थांबू जरा इथं. पृथ्वीवरून निघून 1 तास झालाय फक्त. म्हणजे पृथ्वीवरचा 1 तास. आपल्या यानातला 1 तास नाही. काय मस्त मजा आहे ना अरिना. थांब, हे 1 तास काय प्रकरण आहे? हे सांगतो तुला सावकाशीनं. टाइम डायलेशन म्हणजे प्रचंड वेगाने जाताना काळाची गती कमी झाल्यासारखी वाटते. म्हणजे होतेच, ते सांगतो ना. पण आधी इथल्या स्थानिक जीवांची ओळख करून घेऊ, त्यांचा पाहुणचार घेऊ आणि मग आपल्या पृथ्वीवर परत जाऊ. काय हा प्लॅन पुढे गेला? आपण फक्त तुझ्या अवकाश विवराची चाचणी करणार म्हणून हे यान घेऊन निघालो होतो. तुझी ती थिअरी खरोखरच खरी झाली असेल तरी मला त्यात काळी मात्र इंटरेस्ट नाही. आधी परत जायची तयारी करायला घे पाहू. तिचा आवाज चांगलाच तापला होता. स्टीव्ह मात्र एकदम खुशीत होता. अरिना, अगं मी कधीपासून सांगत होतो की अवकाशातल्या या बिंदूपाशी एक विवर आहे. एक अवकाश विवर. अवकाशातल्या दूर दूर अंतरावर 2 बिंदूला जोडणारा 4थ्या मितीतलं विवर. विवराचा राहू दे, झालं ते काय ते सिद्ध. पुढचा भाग आता. या विवरातून आपण अंतराळातल्या प्रचंड अंतर क्षणार्धात सहज पार करू शकतो. स्टीव्ह आपल्याच तंद्रीत होता. या विवराचं दुसरं टोक कुठे येईल त्याचे कोऑर्डिनेट्स पण मी त्यांना दिले आहेत. पण आमच्या स्पेस कंट्रोलमध्ये कुणी ऐकून घेत नाही. त्याला मी काय करणार? नाईलाज म्हणून मी हे यान असं चोरलंय. आणि स्टीव्ह, तुझी बडबड बंद कर बघू. मला ते सगळं सांगितलंयस. आता मला फक्त परत जायचं. अगं एवढा रिस्क घेतली आहे आपण. यान असं चोरी करायची. आता निदान हा प्रयोग पूर्ण होऊ दे. पूर्ण तरी करूया. या रिस्क मी घेतली आहे स्टीव्ह. हा मूर्खपणा मला चांगलाच भोवणार आहे.
कुठून ह्या फंदात पडली मी? तिकडे पृथ्वीवर काय गोंधळ माजला असेल आणि माझे डॅडी, त्यांना काय काय गोष्टींना तोंड द्यावं लागत असेल. हे बघ अरिना, मला आता काही सांगू नकोस. मी केवढा मोठा शोध लावलाय, तुला कल्पना येत नाहीये. अगं, एका अवकाश विहाराचा पूर्ण ठाव ठिकाणा मी गणिताच्या आधारे सांगू शकलो. इतकंच नाही तर त्या विहारामधून मी अख्खं स्पेस शटल नेऊन दाखवलंय. हे केवढं यश आहे. ते मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांना जे जमलं नाही ते मी करून दाखवलंय. तू या प्रयोगात सामील झाली आहेस म्हणून तुला तर खरा अभिमान वाटायला हवा. अभिमान? मी कुठे येऊन पडली आहे ते तुला सांगता सुद्धा येत नाहीये. वर इथे बाहेर कसा तरी विचित्र काळोख दिसतोय. आकाशात तारे पण चमत्कारिक दिसत आहेत. मला आत्ताच्या आता परत जायचंय. परत तर आपण जाणारच आहोत, पण एकदम थाटात एका नव्या ग्रहाची माहिती घेऊन, एका नव्या मार्गाचा शोध लावू. पृथ्वीवर आपलं कसं जंगी स्वागत होईल तुला कल्पना देखील येणार नाही. आपण पृथ्वीवर परत जाऊ शकलो तर ना स्टीव्ह, हे बाहेर कोणीतरी हालचाल करताना दिसत आहेत ते. ओह माय गॉड, ते इथले कोणी जंगली प्राणी असले तर आता आपलं काही खरं नाही. तू या उडव स्टीव्ह, आत्ताच्या आत्ता. पण तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच बाहेरून जानाला धक्के बसायला लागले. तिनं घाईघाईने खिडकीकडे झेप घेतली. बाहेर कोणीतरी विचित्र प्राणी यानाला घेराव घालून उभे होते. त्यांना अगणित हात असल्यासारखं वाटत होतं. निदान 5-6 तरी प्रत्येकी होतेच आणि त्या हजारो हातांनी ते यानाला जोर जोरात प्रहार करत होते. तेच दृश्य स्टीव्ह देखील बघत होता, पण त्याचा प्रतिसाद अगदी दुसऱ्याच टोकाचा होता. अरिना, पाहिलंच ना, इथे सजीव आहेत, खरंच आहे. म्हणजे माझ्या या विवरामधून जाऊन आपण चक्क एका परग्रहवासियांच्या वस्तीत उतरलोय. किती शोध लागतायत ह्या मोहिमेत. अगं, संशोधनाच्या किती वाट्या खुल्या होत आहेत. अरिनाला मात्र ते धक्के वाढत असल्याची जाणीव होत होती. स्टीव्ह, आपण लगेच निघूया. नो, आपण बाहेर जाऊन या जीवांना भेटायलाच हवं. त्याचा उत्साह ओसंडून जात होता. मी इथून 1 इंच देखील हलणार नाही, तिने ठामपणे सांगितलं. पण तोवर ते यान इंचभर पुढं गेलं होतं. अरिनाला आता धीर धरवेल. आपली बाजू लंगडीत पडणार हे तिच्या लक्षात आलं. आता जी काही हालचाल करायची आहे ती आपल्यालाच हे तिला कळून चुकलं. याआधी पृथ्वीवर तिच्या धडाडीचं कौतुक झालं होतं. तिच्या धाडसी अंटार्क्टिक मोहिमेची वाखाणणी झाली होती. पण ह्या वेळेस तिच्या तडक निर्णयापुढे आणि समयसूचकतेपुढे ते सारं काही फिकच पडलं. तास 3. अरिना पृथ्वीवर परतली, एकटीच. स्टीव्ह शिवाय. तोवर पार थकून गेली होती. ती जितक्या अनपेक्षितपणे गेली होती तितक्याच अनपेक्षितपणे परत आली होती. त्यामुळे तिचं स्वागत करायला तळावर कोणीच नव्हतं आणि तिची तशी अपेक्षाही नव्हती. उलट परत आल्यावर जे काही सहन करायला लागणार होतं त्याची तिला पुरेपूर कल्पना आलेली होती. यानातलं घड्याळ 2 तास आणि 5 मिनिटं दाखवत होतं. त्या घड्याळीनुसार ती आता फक्त 3ऱ्या तासात होती. पण प्रत्यक्षात पृथ्वीवर एक पूर्ण महिना उलटून गेला होता. त्या एका महिन्यात काय काय म्हणून घडलं नव्हतं. अध्यक्षांना राजीनामा द्यायला लागला होता. दूर एका अज्ञातस्थळी मुक्काम हलवायला लागला होता. मीडियापासून लांब राहण्याची त्यांना नाना प्रयत्न करावा लागला होता. स्पेस कंट्रोलची नव्याने पुनर्रचना करण्यात आली होती. त्यात अर्थातच सॅमची उचलबांगडी झाली होती. झालंच तर स्टीव्ह आणि अरिनावर पकड वाळवण्यात निघालं होतं आणि स्टीव्हवर कोर्ट मार्शल लागलं होतं. तिने तिच्या परीने सगळ्या आरोपाचं खंडन केलं होतं. अर्थात स्टीव्ह तिथं नसल्याने तिने बरेच दोष त्याच्या माथी मारण्याची सफाई दाखवली होती. त्या बाबतीत तिने आपल्या वडिलांचा राजकीय वारसा निश्चितच वापरून घेतला होता. स्टीव्हचं काय झालं हे मात्र तिला पूर्णपणे सांगत नव्हतं. तो भयानक शिसारी आणणारा प्रसंग
केवढ्या हौसेनं तो यानाबाहेर पडला होता. पण सहज अशा अनोळखी परग्रहवासियांना सामोरं जाण्याचा मूर्खपणा त्याला चांगलाच भोवला होता. क्षणार्धात त्यांनी स्टीव्हला सगळ्या बाजूने खेचायला सुरुवात केली होती. त्यात त्याचा अवकाश पोशाख फाटला. मान वेडीवाकडी झाली. एका माणसाचं जिवंतपणे तुकडे तुकडे होताना पाहून तिला भोवळच आली होती. पण स्वतःला कसं बसं सावरून तिने एक लिव्हर खेचली होती. अवकाश विहार, त्यामागचं तंत्रज्ञान, त्यातून प्रवास करण्यासाठी आवश्यक मॅपिंग, ह्यातलं तिला काहीच सांगता येत नव्हतं. पण त्याची गरजही नव्हती. एका अवकाश विहारातून प्रवास करणारी ती पहिली मानव होती. हे एवढं एक यश तिला पुरेसं होतं. यानातलं घड्याळ आणि प्रवासाचं लॉकबुक घ्यावून तिनं अवकाश विहारातून प्रवास केला यावर शिक्कामोर्तब झालं होतं. स्टीव्ह नसल्याने तसं फारसं काही बिघडलं नव्हतं म्हणा. त्याला नाहीतरी संशोधक माथेफिरू समजत होते. गॉर्डनला, त्याच्या मामाला मात्र त्याच्यावरचं कोर्ट मार्शल कळल्याचा जास्त आनंद झाला. पुढचं काय सर्वांनाच ठाऊक आहे. स्टीव्हचं तेच तंत्रज्ञान आणि तेच अवकाश विहार या शास्त्रज्ञांनी संशोधनाला वाहून गेलं. नवीन नवीन ग्रहांचे मागोवा घेण्यासाठी अशी आणखी विवर शोधण्याचा हव्यास जवळजवळ प्रत्येक अवकाश संशोधकांना झाला. तिकडे अशी विवर कृत्रिमरित्या तयार करता येतील का? संशोधनात काही शास्त्रज्ञ बुडून गेले. अरिना तशी मूळची शास्त्रज्ञ नव्हती. पण आता तिच्या ह्या यशस्वी मोहिमेनंतर सल्लागार म्हणून अनेक समितींवर तिची आपोआप वर्णी लागली. तीही अधिकाऱ्यांना अवकाश संशोधनावर आपली मतं जाहीरपणे व्यक्त करायला लागली. नवे ग्रह मिळाले की ते कसे पादाक्रांत करायचे, तिथल्या जीवांशी कसा लढा द्यायचा, कसं अंतराळात सर्व दूर आपलं साम्राज्य स्थापन करायचं, या विचाराने अख्खी पृथ्वी पुढची 51 वर्ष झपाटून गेली होती. दुर्दैवानं पृथ्वीवासियांना हे स्वप्न काही पुरं करू शकले नाही. उलट अंतराळ संशोधनासाठी नादात त्यांनी एका इतर तंत्रज्ञानाकडे, इतर प्रगतीकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. इतकंच काय तर आपल्या स्वतःच्या ग्रहाचं रक्षण करणंही ते वेळापायी विसरून गेले होते. पण त्या अर्ध्या मुर्ध्या विवरांनी इतर परग्रहवासियांचं चांगलंच पावलं, विशेषतः आमचं. स्टीव्ह आमच्या ग्रहावर उतरला आणि आमच्या अवघ्या आयुष्याला काय नाट्यमय कलाटणी मिळाली. अगदी सहजपणे आम्ही पृथ्वीवर विजय मिळवला. पाहता पाहता पृथ्वीवरची मानवजात अख्ख्या विश्वाला गवसणी घालण्याच्या मोहात संपूर्ण नामदेश होऊन गेली. म्हणूनच ते 3 तास आमच्या अफाट अवकाश साम्राज्याचा पाया घालणारे महान 3 तास होते. खरोखरच शेकडो वर्षानंतर वैश्विक इतिहासात या 3 तासांची नोंद सुवर्ण अक्षराने होईल ह्यात शंका नाही. आधी म्हटलं होतं ना, मानव जातीच्या इतिहासाची दिशा बदलायला फक्त 3 तास लागले. फक्त 3 तास. धन्यवाद. अशा रीतीने लिहिली जाते की लोकांना कळली पाहिजे, पण अगदीच कळले नसेल तर मग मी सांगते. सांगण्याला माझी हरकत नाहीये, पण मी सांगते. अवकाश विवर म्हणजे बॉम्ब. आता बॉम्ब हे बॉम्ब होल म्हणजे काय? पेपर शॉर्टकट थोडक्यात एकच पेपर. आता आपण समजा आपल्याला इकडून तिकडे जायचं, एवढं अंतर आपल्याला जायचं असतं. तर आपल्याला जर का शॉर्टकट घ्यायचं असेल आणि आपण हे असं केलं तर इथून इथेच आपण सहज जातो. जसं लहानपणी आम्हाला कोणतरी सांगायचं की आपल्या भारताच्या खाली अमेरिका आहे, पदत गेलं की तिकडे जातो म्हणून. तर एक बॉम्ब होल हे एक शॉर्टकट आहे. तर अवकाशात असा जर का शॉर्टकट मिळाला आणि तो परग्रहावर पोहोचला, अशी एक ही आहे. आणि त्याच्यात इथे तो गेला तर त्याला वेगवेगळे शोध लागल्यासारखे वाटतात. तिकडे त्याला एलियन भेटतात. तर ते एलियन बघून तो थ्रिल्ड होतो, पण ते भयंकर असतात आणि ते त्याला मारतात. पण ती जी असते ती तिकडून परत येते, ती बाहेर जातच नाही. ती तिकडून तिची सुटका होते आणि ती अशा रीतीने ती पण दोषी असते, कारण ती घेऊन गेले, ती पण असते त्याच्याबरोबर. पण ती राजकारणी म्हणा किंवा अशा रीतीने ती तिथून आपली सुटका करते आणि ती तिथे सल्लागार म्हणून होते की आपल्याला काय काय करता येईल अशा रीतीने सांगणार.
हा याच लाईनवर थोडंसं पुढे अजून तू बोल ना प्लीज. हा एरोस्पेस त्याच्यात डिग्रेड ये बाबा तू ये. ऍक्च्युली कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल आणि आकाशविवर म्हणजे वर्म होल. तर बेसिकली आता तुम्ही म्हणाला की इकडनं तिकडे एवढा पण डिस्टन्स, तर डिस्टन्स म्हणजे काय तर प्रकाश वर्ष. डिस्टन्स म्हणजे बेसिकली प्रकाश वर्ष, लाईट इयर्स. ओके, तर आता तुम्ही म्हणजे या कथेमध्ये काय झालेलं की तो जो हिरो होता तो एका जागेतून दुसऱ्या प्लॅनेटवर प्रकाश वर्षांचा जो स्पीड होता तो त्यांनी एकदम चटकन क्लिअर केला. तर त्याच्यासाठी तो कॉन्सेप्ट समजण्यासाठी 2 बेसिक कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे स्पेसचा. स्पेस म्हणजे दिस स्पेस, लेंथ, ब्रेथ, ठीक आहे. स्पेस जागेचा कॉन्सेप्ट, एक्स अँड वाय कॉर्डिनेट्स. आपल्याकडे जर ती इन्फॉर्मेशन असेल तर कोणी या जागेवर पोहोचेल. ओके, दुसरा कॉन्सेप्ट आहे टाइमचा. ओके, टाइम म्हणजे आता इकडे 4 वाजता पोहोचले तरच ही मिटिंग भेटेल, तर 10 वाजता तर तिथे लॉक भेटेल. सो स्पेस आणि टाइम हे दोघे विवेक बुद्धीनिमित्त सेपरेट आहेत, पण एका पातळीवरती स्पेस आणि टाइम एकच फॅब्रिक आहे. ठीक आहे, त्या पातळीवरती कृष्णविवर आणि जसं यांनी सांगितलं की आता हा पॉईंट आहे जिकडे अर्थ आहे, जिकडे ती स्पेसशिप होती, आणि हा पॉईंट आहे जिकडे तो प्लॅनेट आहे, जिकडे ते लोक लँड झालेले. तर हा स्पेस टाइमचा एक फॅब्रिक आहे. हा स्पेस टाइमचा फॅब्रिक बेंड करून तुम्ही इथल्या इथे हा अख्खा डिस्टन्स न कव्हर करता तुम्ही डायरेक्टली वर्म होल, दॅट्स वाय इट्स अ होल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे 2 डायमेन्शनमध्ये हा तुम्हाला 2 मितीमध्ये हा होल दिसतो, राईट. इट लुक्स लाईक अ होल टू यू. बट हाच जेव्हा स्पेस टाइममध्ये 3 डायमेन्शनमध्ये होता तेव्हा इट बिकम्स अ स्पियर. तर जो ब्लॅक होल जो कृष्णविवर त्यांनी बघितला होता त्याच्यामध्ये जी अभ्यास जो चालका तिकडे दिसत काही नाही आहे, पण अभ्यास सांगतो का काहीतरी आहे. तर म्हणजे तिकडे तो एक स्पियर क्रिएट झालं, दॅट वॉज कृष्ण. आणि वर्म होल युजली 2 डायमेन्शनल असतो. हे सगळं सायफाय, मार्वल आणि DC कॉमिक्समध्ये मी बघितलंय. त्याचा एरोस्पेस इंटरनॅशनलशी काही संबंध नाही आहे. थँक्यू. तरी तुला अधिक माहिती आहे. विवर म्हणजे ग्रेटस ना, ग्रेटस होल. ते वेगळं. चला धन्यवाद. थँक्यू. आपण आजच्या जगात तिथे लोकसंख्या बघून अबब करतो, पण भविष्यात हाच मुद्दा राहणार आहे का? कदाचित तो दूर होऊन तिथे क्लोनना पण जन्माला घालायला लागतील. जुळे आणि क्लोन वेगळे. जुळे आईच्या पोटात एकाच लागोपाठ जन्माला येतात, पण क्लोन हा आपल्याच DNA बनलेला असतो. आपला अंगठ्याचा ठसा हा एकमेव जसा असतो तसाच क्लोनचा पण सेम टू सेम असू शकतो, बाकी कोणाचा असत नाही. तर तसं जर का क्लोनला जन्माला घातलं तर त्यावेळेला माणूस हा 1 नंबरचा स्वार्थी प्राणी. तर तो क्लोनला का जन्माला घालेल? तर त्याच्यातही काहीतरी असेल ना. तर तो तिथे अशा रीतीने मी कल्पना केलेली आहे की तिथे जर का त्याला जेव्हा तो एक जीव जन्माला येतो तेव्हाच त्या क्लोनलाही जर का नंतर लगेच जन्माला घातलं, म्हणजे ते झाल्यानंतर त्याच्या DNA तर त्याचे जर का अवयव म्हणा किंवा काही ते त्याच्या उपयोगी पडते. ॲक्च्युली असं नसतं. असं असतं की त्याचे अवयवाचं क्लोनिंग होतं, पण मी इकडे कल्पना केलेली आहे जर का त्या माणसाचं जसं डॉली मेंढीचा क्लोन केला तसा माणसाचा क्लोन केला आणि त्याच्यासाठी ते गुलामाच्या पेक्षाही वाईट रीतीने अशा रीतीने जर का वागवलं गेलं तर काय होईल? तर अशी जर का एखादी क्लोन जन्माला घातली तर जात पात धर्म तत्व सगळ्याला भेद असतात, तसेच हे क्लोन आपल्यापेक्षा ते वेगळे अशा रीतीने माणूस करेल तर मग नेमकं काय होऊ शकतं या क्लोनच्या जन्माच्या नंतर? त्याची कथा आहे मुक्तता. मी लिहिलेली आहे, स्मिता पोतनीस आणि सादर करते वर्षा सुर्वे. कथेचं नाव आहे मुक्तता. लेखिका स्मिताताई पोतनीस आणि अभिवाचिका वर्षा सुर्वे. सनीला कवटाळून बसलेल्या सायाला बागेतल्या त्या बेंचवर बसूनही 4 तास झाले होते. तिच्या या सुन्न स्थितीत तिला फक्त 2 गोष्टींची जाणीव होती. कानावर अजूनही आदळत असलेले सारंगचे शब्द आणि LR-15 विचाराच्या धडकांनी दुखत असलेलं डोकं. तू कोण आहेस? या प्रश्नाचे उत्तर काय? काय सांगायचं सारंगला? मला तरी या प्रश्नाचं उत्तर कळायला नको का? ते कळल्याशिवाय या सनीच्या अस्तित्वाचं काय? आणि जर मलाच काही अस्तित्व नसेल तर त्याला कसं खरं म्हणायचं? आणि मी माझी ओळख तरी काय द्यायची? मी कोण आहे? परत तेच. खरं तर मी आहे का आहे? नाही, कारण तर आहे मी असणारा, पण मी कोण याला मात्र उत्तर नाही. किती विचित्र आहे हे सारं.
आपण साक्षीची जुळी बहीण आहोत असंच आजवर वाटत आलं होतं. पण त्यावेळी साक्षीला सगळं काही चांगलं मिळायचं आणि मी सिंड्रेला वाटायची. सिंड्रेला सावत्र मुलगी होती, पण मला असं का वागवलं जात आहे याचं कारणही कळायचं नाही मला कधी. मी स्वतःला त्या कुटुंबातलाच हिस्सा समजत होते. पण एकदा शिशाचा उकळता रस कानात ओतला जावा तसं ते बोलणं माझ्या कानावर पडलं. मी सख्खी, जुळी, सावत्र अशी कोणतीच मुलगी नव्हते माझ्या आई वडिलांची. मला जन्मही मी जिला आई समजत होते त्या साक्षीच्या आईने दिलेला नव्हता. मी त्या घरातली म्हटली जावी का हाही प्रश्न होता मला. बरं, मला दत्तक घेतलेलंही नव्हतं. मी क्लोन होते साक्षीचा. साक्षीच्या DNA पासून बनलेली. हा धक्काच होता मला. माझं वेगळं अस्तित्व होतं की नव्हतं कळत नव्हतं, कारण मी तिची फक्त नक्कलच होते. पण असं असलं तरी माझ्या जन्माला कारण मात्र होतं आणि तेही साक्षीच होतं. साक्षी झाली तेव्हा म्हणे ती कशामुळे तरी सारखी आजारी असायची. सतत तिला काही होईल की काय या चिंतेने आई बाबा व्याकुळ असायचे. त्यावेळी डॉक्टरांनी तिचा क्लोन करून घ्यायचा सल्ला दिला. क्लोन असला की त्याच्याकडून बोन मेरो घेता येतो, अवयव, हृदय, डोळे काहीही हक्काने घेता येतं. हे कारण जेव्हा मला कळलं तेव्हा मी पार हातरून गेले होते. मी जन्माला आले तोवर साक्षी औषधांनी बरी व्हायला लागली होती. नंतर तर तिला काही त्रासच झाला नाही कधी. जणू माझा जन्म व्हायचा होता म्हणून तिला कधीच काहीच झालं नव्हतं. मीही साक्षीबरोबरच शाळेत जात होते, कॉलेजमध्येही गेले. साक्षीला चांगले मार्क्स मिळाले की तिचं कौतुक व्हायचं. ते मी चांगले मार्क्स मिळवले तरी माझ्या वाट्याला कधीच आलं नाही. साक्षीची नक्कल म्हणून सतत तिचे जुने कपडे, जुनी पुस्तकं वापरत आले. साक्षीला काही होत नाहीये आणि म्हणून आपण जिवंत आहोत यात सूट मानत राहिले. काय करणार होते मी साया म्हणून कोणी मानतच नव्हतं. खरं तर माझं नाव तरी कसं ठेवलं गेलं कोण जाणे. कदाचित मी साक्षीची सावली म्हणून कोणीतरी तसं म्हणायला लागलं असेल. सावली, सतत तिच्या बरोबर असणारी. साक्षीला कधी मेंदूची गरज पडली तर तो मेंदू सुशिक्षित व्यक्तीचा असलेला बरा म्हणून मला शिकवलं गेलं असल्याची शक्यता नाकारता येत नाही. साक्षीने सारंगला घरी आणलं तेव्हा सारंगच्या नजरेसमोरून दूर राहायला सांगितलं होतं आईने मला. राहिले मी दूर, पण तरी सारंगला पाहायला बंदी नव्हती म्हणून त्याला हळूच पाहून कुतूहल शमवून घेतलं. पण ते का केलं असं वाटायला लागलं नंतर, कारण मी सारंगच्या प्रेमात पडले होते. मला ठाऊक होतं की तो निव्वळ साक्षीच आहे, पण इतक्या देखण्या अत्यंत हुशार अशा वैज्ञानिकाच्या मी प्रेमात पडणं अगदी स्वाभाविक होतं. त्याचा स्वभाव तरी किती रुजू. माझ्याही नकळत मी त्याची स्वप्न पाहायला लागले. साक्षीच्याच DNA बनल्यामुळे तर असं झालं नव्हतं ना. कोण जाणे, साक्षी सारंगचं लग्न झालं तरी मला काय फरक पडणार होता, कारण मला तो मिळणं शक्यच नाही हे माहीत असूनही मी त्याची स्वप्न रंगवत होते. तो एक चाळाच लागला होता मला. साक्षीला धवल झाला, पण तिच्या घरी काही ना काहीतरी कुरकुरी सुरू झाल्याचं माझ्या कानावर आलं. साक्षीला सारंग पुरेसा वेळ देत नाही म्हणे. हे काय कारण झालं? वेळ मिळेल त्यातून वेचायला नको का? पण हे साक्षीसारख्या हट्टी मुलीला कसं जमावं? शेवटी एक दिवस ती सारंगशी भांडून माहेरी परत आली. माझा जीव सारंगसाठी खूप कळवळला, पण मला कोण विचारणार होतं? आई बाबांनी साक्षीला खूप समजावलं. तिला ते परत जायला भाग पाडू बघत होते. एक दिवस रात्री साक्षी माझ्या खोलीत आली. तिने मला सांगितलं, साया मी जाते, नाही राहू शकत मी सारंगबरोबर. त्याच्या आणि माझ्या आवडीनिवडी पूर्णपणे वेगळ्या आहेत. माझा जीव घुसमटतो तिथे. आई बाबा ऐकणार नाही, मी इथून जाते, पण धवलमध्ये जीव अडकतो. तू आणि मी काही वेगळा नाही. तू तिथे जा आणि धवलला सांभाळ. मी इथून जाते. मला माझं स्वातंत्र्य हवं. मला इथेही राहायची इच्छा नाही. इथे राहिले तरी आई बाबा तिथे जा म्हणून गुणगुण लावणार. तिच्या शब्दांनी मी थक्कच झाले. मी आणि ती वेगळा नाही म्हणते.
कोणत्या वयावर आले होते मी? माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराकडे जायची संधी साक्षी आपणच मला देत होती. ती फक्त धवलचा विचार करत होती. सारंगच्या आणि माझ्या मनाला काय वाटेल हे तिच्या खिचगंटीतही नव्हतं. तिने मला तिची रोजनीशी दिली. मी ती वाचली. तिचा हेकेखोरपणाच खरं तर जाणवला मला त्याला. मी तिला समजावायला हवं होतं का असा एक पुसटचा विचार मनाला शिवला. पण आलेली संधी पाहून मी इतकी हरपले की तसं करावंसंच वाटेना. इथेच मी बहुधा स्वार्थी व्हायला सुरुवात झाली. पण खरंच त्या स्वार्थी होण्यात माझा काही दोष होता? सारांकडे गेल्यावर त्याला मी साक्षीच वाटली. आईबाबांना मीच सांगितलं की साक्षी पळून गेली. पण साक्षी सारांकडे जायला तयार आहे म्हटल्यानंतर ती गोष्ट त्यांना गौण वाटली असावी. सारंगला साक्षीत झालेला बदल भावला. मलाही साक्षी बनवून राहण्यातला कसलाही खेद वाटला नाही. मी धवलला सांभाळत होते. पण जेव्हा सनी जन्माला आला तेव्हा मात्र माझ्या मनातली कमीपणाची भावना उचंबळून आली. साक्षीबद्दलचा तिरस्कार धवलला धुडकावण्यातून बाहेर पडू लागला. धवलला आणि सारंगलाही माझ्या वागण्याचं नवल वाटत असावं. अचानक एक दिवस साक्षीचा आईबाबांना फोन आला. त्यांना धक्काच बसला. ते तातडीने इथे आले. साक्षीच्या अधिकाऱ्याची जागा सायाला मिळणे म्हणजे घोर पाप होतं ना. तिला तिची जागा परत हवी होती. बाहेर परिस्थितीच्या थपडा खाऊन तिला संसाराची किंमत कळली होती म्हणे. पण मी काय करायचं आता? तिलाही मुलगा आहे आणि मलाही. सारंगचीच ही दोन्ही मुलं. सारंग साक्षीला आणायला निघाला. मी त्याला थांबवलं तेव्हा त्याने मला ढकलून दिलं. धवलला दिलेला त्रास मला भोगला. मी कळवळून विचारलं, पण माझा काहीच अधिकार नाहीये का? त्यावर सारंग म्हणाला, माझं तुझ्याशी लग्नच झालेलं नाहीये. तू कोण? मी कसं सहन करू हे? सनीलाही वडील हवेतच की. त्याचा तो अधिकारच नाहीये का? पण अधिकाराच्या गोष्टी मी कशा करणार? मलाच माझं अस्तित्व नाहीये तिथे त्याचं कसलं अस्तित्व आणि कसला अधिकार? मी क्लोन आहे. मी क्लोन आहे म्हणजे मी माणूस नाहीये? नक्कीच आहे. तसं जर आहे तर मी या लोकांकडे माझ्या अस्तित्वाची भीक का मागावी? थँक्स सारंग. मी सनीला घेऊन जाते. या क्षणापासून मी मुक्त आहे. मी मुक्त आहे माझं आयुष्य जगायला. साया निर्धाराने उभी राहील. धन्यवाद. वाचलेला आहे महाभारतातली पांडवांची आई कुंती. ती आपल्याला माहिती आहे. तिचा मुलगा कर्ण, ती त्याच्याशी कशी वागली हे प्रत्येकाची मतं वेगळी असतील आणि त्या मतांनुसार आपण काही वेगळं असं ठरवतो. पण जर का ही कुंती महाभारतातली जशी आपल्याला भासली तशी जर का भविष्यात अशी झाली तर ती कुंती कशी असेल याचं वर्णन केलेलं आहे डॉक्टर बाळ फुंके यांनी त्यांच्या कुंती या कथेचं नाव आहे कुंती. लेखकांचं नाव आहे डॉक्टर बाळ फुंके. अभिवाचक गुलाब लाड आणि सोनाली राजे. कुंती. हां, मग काय दिवसाची हालचाल? गायत्री देवींनी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे गौरवला विचारलं. दररोज संध्याकाळी मोठा गौरव आणि धाकटा सौरव घरी आले की त्यांच्याबरोबर चहा घेता घेता दिवसभरात काय काय घडामोडी झाल्या याबद्दल त्यांना विचारायचं. वाटल्यास त्यावर आपली मतं मांडायची. त्या दोघांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल चर्चा करायची. असा परिपाठ गायत्री देवींनी ठेवला होता. आदल्याच वर्षी त्यांनी कंपनीच्या चेअरमन अँड मॅनेजिंग डिरेक्टर पदाची सूत्र त्या दोघांवर सोपवली होती. गौरव चेअरमन आणि सौरव मॅनेजिंग डिरेक्टर अशी विभागणी केली होती. कोणतंही दडपण नसताना, तशी कोणतीही बाह्य कारणं नसताना त्यांनी आपणहून त्या खुर्च्या खाली करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या त्या निर्णयानं त्यांच्या कंपनीमधले इतर वरिष्ठ अधिकारी
सारं औद्योगिक जग स्थिमित झालं होतं. वर्तमानपत्रातून त्यावर वेगवेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली गेली होती. अनेकांनी कल्पनेचे पतंग उडवत संभाव्य कारणांचीही वाच्यता केली होती. तो निर्णय घेण्यापूर्वी गायत्री देवींनी स्वतः आपल्या कानात त्याचं स्तुतोवाच केलं होतं. सारं रहस्य सांगितलं होतं. अशा थाटात काही जणांनी वावड्यांना सत्याचा मुलामा चढवण्याचाही प्रयत्न केला होता. पण आपल्यानंतर त्या दोघांनाच कंपनी चालवायची होती, तगवायची होती, वाढवायची होती याची जाणीव गायत्री देवींना होती. पतीच्या अकाली निधनानंतर गेली 15 वर्षे त्यांनी ती जबाबदारी अतिशय समर्थपणे केली. त्या इंडस्ट्रीत त्यांनी स्वतःचं खास आणि इतरांच्या आदराचं स्थान प्रस्थापित केलं होतं. खरं तर जयसिंग हयात असतानाही त्याच खऱ्या अर्थी कंपनीच्या सर्वसर्व्या होत्या. ते स्थानही त्यांना केवळ वंशपरंपरागत मिळालं होतं. स्वतःच्या हिमतीवर, कर्तृत्वावर त्यांनी ते मिळवलं होतं. बायोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या संशोधनाला जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली होती. त्यामुळेच काही आंतरराष्ट्रीय पेटंट्सनी त्यांच्या नावावर होते. त्याच पेटंट्सचा कंपनीला फायदा झाला होता. पैसा जयसिंगच्या कुटुंबानं ओढल्यामुळे चेअरमन पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली होती. पण कंपनीसाठी नवे प्रोडक्ट्स तयार करण्याचं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कशाला मागणी असणार आहे याचा अंदाज बांधून वेळेआधीच त्या प्रकाराच्या मालाचं उत्पादन करण्याचं कौशल्य तिनं हस्तगत केलं होतं. त्या उत्पादनाचा कर्जा तर उच्च राहीलच, पण त्या मालाच्या बाबतीत आपली मक्तेदारी राहील याचीही खातरजमा ती करून घेत असते. तशा मालाच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या प्रक्रिया विकसित करण्याचं कामही ती आपल्या प्रयोगशाळेतल्या निवडक सहकाऱ्यांच्या मदतीनं करत होती. ते सहकारी अतिशय काळजीपूर्वक चोखंदळपणे निवडल्याची तिची हातोटीही वाखाणण्याजोगी होती. माणसांची तिची पारखही चांगली होती. त्यात तिच्याबरोबर संशोधन करण्याची संधी आपल्याला मिळाली होती म्हणून खुश होते ते सहकारीही जीवाची बाजी लावली. त्यामुळे आजवर कंपनी सतत आघाडीवर राहिली होती. जयसिंगाची व्याधी, त्यापोटी आलेले शारीरिक मानसिक अशक्तता यांच्यावर त्यामुळे आपोआपच पडदा पडला होता. त्याकडे कोणाचंही लक्ष गेलं नव्हतं. त्यामुळे जेव्हा शेवटी निसर्गानं आपला बळी घेतला तेव्हा कंपनीवर आकाशाची कुऱ्हाड नानीमनी नसताना कोसळली. तशीच मल्लीनाथ केली गेली. त्यापायी कंपनीच्या शेअरवरही परिणाम झाला होता. त्याची लक्षणीय घसरण झाली होती. पण त्याचाच फायदा उठवून तिनंच ते शेअर खरेदी केले होते. पुढच्या वर्षी नफ्याची आणि कंपनीच्या एकंदरीत कामगिरीची घोषणा झाली तेव्हा तेच शेअर खरेदी करण्याची झुंबड उडाली. भाव गगनाला भिडू लागले. तेव्हा ते विकून तिनं आपण, गौरव आणि सौरव तिघांचाही चांगलाच फायदाही करून घेतला होता. तरीही आज ना उद्या सारा कारभार गौरव आणि सौरव यांनाच सांभाळायचा आहे हे तिनं नजरेआड होऊ दिलं नव्हतं. त्यांची तयारी त्या दृष्टीनं अपुरी आहे हेही तिला उमगलं होतं. पुत्रप्रेमाची झापडं तिनं आपल्या वस्तुनिष्ठ विचारसरणीच्या आड येऊ दिली नाही. आपल्या मुलांची खरी कुवत काय आहे याची तिला पूर्ण कल्पना होती. नवनवीन संशोधन करण्याकडे त्याचा कल नव्हताच. त्या बाबतीत मुलांनी वडिलांचे जीन उचलले होते. आई वडिलांच्या अंगभूत गुणवत्तेचा वारसा मुलांकडे जाताना आई आणि वडील दोघांचंही योगदान वरवर सारखं वाटत असलं तरी ते तसं नसतं. त्या बाबतीत निसर्गाचा तराजू दीडदांडीचा असतो हे तिला चांगलंच माहीत होतं. मुलाच्या जन्माची नांदी म्हणणारी पीडपेशी आईकडून आलेल्या बीजपेशीचं वडिलांकडून मिळालेल्या शुक्रपेशीकरवी फलन होऊन तयार होते. तिची अशी उत्पत्ती होत असताना दोघांकडूनही बरोबर 23 गुणसूत्रांचा वारसा मिळतो. त्यांच्यात जोड्या करून आवश्यक असलेल्या गुणसूत्रांच्या 23 जोड्या किंवा 43 गुणसूत्रांचा वावर होऊ लागतो. पण त्या गुणसूत्रांवरची निम्मी जनुक आईची आणि उरलेली निम्मी वडिलांची अशी विभागणी होत नाही. त्या बाबतीत इम्प्रिंटिंग नावाची प्रक्रिया वापरात घेऊन दोघांपैकी एकाच्या जनुकाची मुस्कटदाबी करण्यात येते. कोणाही एकाच्या सर्वच जनुकांना असं सुप्त स्वरूपात वावरण्याची जन्मठेपेची शिक्षा सुनावली जात नाही हे खरं. पण त्यामुळे कोणातरी एकाचं पारडं वरचढ होतं हेही खोटं नव्हतं. या साऱ्यांची आठवण मनात येताच तिला जॉर्ज बर्नार्ड शॉच्या नावावर खपवलेल्या गेलेल्या एका किस्स्याची आठवण झाली. बर्नार्ड शॉ आयुष्याच्या शेवटापर्यंत अविवाहितच राहिले होते. पण त्यांच्या लेखन कौशल्यावर, त्यांना समाजात असलेल्या आदराच्या स्थानावर
त्यांच्या भोवती असलेल्या वलयावर भाळलेल्या कठोर परिश्रम करत आणि पुष्करच्या गर्भावस्थेच्या वेळी किंवा पुढे जयसिंगाची विवाह करण्याच्या वेळी घेतले तसे कठोर निर्णय घेत जे काही साम्राज्य आपण उभं केलं आहे तेच लयाला जात असल्याचं उघड्या डोळ्यांनी पाहत राहण्याशिवाय दुसरा पर्यायच आपल्यापुढे राहणार नाही. आजवर अनेक सौदे करतच गायत्री देवींनी त्याची उभारणी केली होती. आता त्याचं भवितव्य तशाच एका दुसऱ्या सौद्याच्या यशापयशावर अवलंबून होतं. आजवर असे सौदे करताना त्यांचं मन कधीच डळमळीत झालं नव्हतं. अपार आत्मविश्वासानं यशाची खात्री बाळगत त्यांनी ते सौदे केले होते. पण आज मात्र त्यांचं मन विधा झालं होतं. आत्मविश्वास गायब झाला होता. हा केवळ वाढलेल्या वयाचाच परिणाम आहे की भूतकाळातील पाप आपल्या पदरात घालण्यासाठी सिद्ध होत आहे हे मात्र त्यांना कळत नाही. IVF आणि फॉस्टर मदर कसा कॉन्सेप्ट होता? IVF फॉस्टर मदर कसा कॉन्सेप्ट होता? म्हणजे काय त्याच्यात एक तू जेनेटिक इंजिनिअरिंग बद्दल बोलू शकतोस त्याच्यात की दोघांचे कोणते गुण पाहिजे ते घालून एखादी हे असं तयार करायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा एखाद्याला मूल होत नाही तर देखील ते कसं होईल हे सगळं त्यांनी ते डिटेलमध्ये सांगितलं. ब्रेक घेऊया थोडा. फारच बोलत होती. वाचताना थोडी शॉर्ट करता आली असती ऍक्च्युली काय झालं पहिल्यांदा काय झालं ते शॉर्ट करत आपण सगळ्यांनी शांत. नमस्कार. पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय. भाषा एकमेकांत संवाद साधण्यासाठी असते. जसं मी आता बोलते तुमच्याशी भाषा आपण एकमेकांशी संवाद साधतो. भाषा शब्द आपल्याला व्याकरणाची आठवण करून देतो. भाषाभेद प्रांतवाद आणू शकतो. भाषेतला गोडवा कोणाला आवडतो तर कोणाला टोमणा सगळं काही भाषेत येतं. तर शब्दात भाव असतात. सत्य असत्याची भेसळ असते. प्रत्येक प्राणी पक्षी कीटक जलचर त्याच्याकडनं आणखी एक गोष्ट मला शिकावीशी वाटली. तिने ही कथा लिहून काढली आणि इतकं सुरेख अक्षर आहे ना तिचं सगळं साधं ते खरं लिहून काढलं. आपल्या शॉपमध्ये आपल्याला सांगतो की उदाहरण नाना पाटेकरांचं घर आहे ते त्याच्या सगळ्याच नाटक स्वतःच्या अक्षर एकदा नाही लिहिली ते अनेकदा लिहितात. ते अक्षर चांगल्या सगळ्यांना सांगतो. खरंच चांगलं आहे गोष्ट. लिहून काढणं हा एकतर तुम्हाला पाठ करण्यासाठी सगळ्या इंद्रियात काम होतं. पण मेन म्हणजे सगळं समजून येतो. सगळ्यात वाईट म्हणजे मोबाईलवर वाचा. हो माहिती आहे. त्याच्यासाठी एक फूल मार्क केला पाहिजे. कुठल्याही गोष्टीत अंदाज लावायची सवय असते. अंदाज म्हणजे काय तर शेवटी शक्यता. आपण एखादी घटना बघितली. समजा आपण चौकात उभे आहोत. समोरून एक कार येते. आपल्याला वाटतं ना उजवीकडे वळली कदाचित ती डावीकडे वळेल किंवा उजवीकडे. आता ती उजवीकडे वळली तर एक शक्यता इकडे खरी होती. पण नेसेसरी नाही की दुसरी शक्यता खरी होणार नाही. तर ती दुसरी शक्यता खरी होते. ती कुठे होते तर समांतर विश्वात. आपण इकडेही असतो समांतर विश्वातही असतो पॅरलल युनिव्हर्स. एखाद्या घटनेचे दोन वेगळे जर काही शक्यता असतात त्या दोन्ही शक्यता खऱ्या असतात. आपण इकडे एक शक्यता बोलतो तिकडे दुसरी शक्यता असू शकते. तर अशी खरी झालेली शक्यता आपण बघूया. अशा शक्यतेचं विश्व हे समांतर विश्व. तर या कथेतला नायक जर का तिकडे जाऊन आला तर काय होईल. तर ही कथा आहे लक्ष्मण लोंढे यांची इहलोक. कथा इहलोक. लेखक लक्ष्मण लोंढे. अभिवाचक डॉक्टर नरेश तांबे. अनिकेत चालू. मला गोष्टी सांगायला आवडतात. लिहायला आवडतात. माझा असा आतापर्यंतचा अनुभव आहे की मी सांगितलेल्या गोष्टी इतरांना म्हणजे माझ्या श्रोत्यांना वगैरे आवडतात. दाद मिळते, टाळ्या मिळतात, लोक कौतुक करतात. गोष्ट लिहिली असली तर वाचक पत्र लिहून आवडल्याचं सांगतात. कथा कथनात सांगितली
तर कथाकथन संपल्यावर व्यासपीठावर येऊन हस्तांदोलन करतात. विदागी म्हणून मिळणाऱ्या चेकपेक्षा हे कौतुक मला जास्त महत्त्वाचं वाटतं. मी सुखावलो. पण नानूप्रधानची गोष्ट सांगायला मी टाळतो. मी ती तशी एकदा दोनदा कथाकथनात सांगितली. वास्तविक सत्य घटना, कल्पिताहूनही अद्भुत असं सत्य त्या घटनेत आहे. शिवाय त्याला शास्त्रीय आधार आहे. पण मला असं आढळलं की लोकांना ही कथा आवडली नाही. काही लोकांना ती निव्वळ फाकड कथा वाटली, तर काहींना ती हिंदी सिनेमाची स्टोरी वाटली. एका कथाकथनाच्या प्रयोगानंतर तर एका श्रोत्याने चक्क मला येऊन सांगितलं, तुमच्याकडून असल्या भंकस कथेच्या अपेक्षा नव्हती. मी त्याला उत्तर दिलं नाही, कारण मी काहीही उत्तर दिलं असतं, कितीही त्याला समजावून सांगितलं असतं, तरी त्याला ते पटलं नसतं. उगीच वाद वाढला असतं. पण तरीही सारखं वाटतं की ही कथा कोणाला तरी सांगणं आवश्यक आहे. आणि त्याचं कारण एवढंच की मला नानूप्रधानची काळजी वाटते. नानू माझा फार जवळचा दोस्त आहे. अलीकडे तो मला दोस्त मानत नाही, शत्रूसारखा वागतो. मला त्याचा गैरसमज काढून टाकायची इच्छा आहे. नानूनं साऱ्या घटनांकडे तात्विक दार्शनिक दृष्टीने पाहिलं तर त्याचा गैरसमज सहज दूर होण्यासारखा आहे. पण नानू तसं पाहत नाही, म्हणजे अलीकडे पाहत. त्याला आलेल्या एका चमत्कारिक अनुभवानंतर. पूर्वी तसा तो नव्हता. तोही फिलॉसॉफर होता. पूर्वी म्हणजे असू दे, ओघात आलं की सांग. तर प्रश्न असा आहे की मला त्याचा गैरसमज काढून टाकायचा आहे आणि मला शक्य असल्यास तुमची मदत हवी आहे. सरळ सरळ आपला कमीपणा मान्य करण्यात मला लाज वाटत नाही, अपमान वाटत नाही. खरंच सांगतो, मला एखाद्याशी वाद घालून आपला मुद्दा पटवून देता येत नाही. त्याच्यासाठी वकिली कौशल्य लागतं, ते माझ्यापाशी नाही. आणि कहर म्हणजे ते नानूपाशी आहे, त्यामुळे माझी गोची. मला नानू माझ्यापासून तुटायला नको आहे आणि म्हणूनच ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे, फक्त तुम्हाला. तुम्हीही ही गोष्ट लोकांना सांगू नका. लोक विश्वास ठेवणार नाही. तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं समजू लागते. तेव्हा इतर कोणालाही सांगण्याऐवजी स्वतःच ते 2-3दा वाचा, विचार करा. तुम्ही नानूची खात्री पटवून देऊ शकाल असं वाटलं तर मला भेटा. मला तुमचं आर्ग्युमेंट सांगा. पुढच्या वेळी नानू भेटेल तेव्हा मी त्याच्यापाशी बोलेल. तुम्ही सांगाल त्यावर. असो, नमनाला गडावर तेल जाळण्यात काही अर्थ नाही. सरळ घटना जशा घडल्या तशा सांगितलेल्या बऱ्या. नानू आणि मी दोघे जवळजवळ 10-12 वर्ष एकत्र होतो. आमची मैत्री पार हायस्कूलपासून म्हणजे 8व्या इयत्तेपासून ते तहत SSC पर्यंत होती. आम्ही इतके जवळचे मित्र होतो की शाळेत आम्हाला राम लक्ष्मणची जोडी म्हणत आणि कॉलेजमध्ये आम्हाला छाया प्रकाश असा फिशपॉन्ड मिळाला होता. आम्ही एकाच शाळेत शिकलो, पार्ले टिळक विद्यालय. एकाच कॉलेजात शिकलो, एल्फिस्टन महाविद्यालय. आणि पुढं एकाच संस्थेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं, मुंबईची इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. दोघांचा MSCचा विषय एकच, सैद्धांतिक पदार्थ विज्ञान. एवढ्या 10-12 वर्षाच्या मैत्रीच्या प्रदीर्घ कालखंडात आमच्यात कधी दुरावा आला नाही, भांडण झालं नाही. एकमेकांचा दुपारचा लंच टाईम मधला डबा आम्ही एकट्यानं कधीच खाल्ला नाही, एकत्रच खाल्ला. थोडासा आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो, आम्ही दोघेही हुशार. पण त्याचबरोबर हेही मला सांगायला लाज वाटत नाही की नानू माझ्यापेक्षा काकणभर जास्त हुशार. शिवाय नानू देखणा आणि चांगला खेळाडू सुद्धा. खेळाडू म्हणजे क्रिकेटर, प्रथम शाळेचा आणि नंतर कॉलेजचाही. मला ते अंग नाही, ते जाऊ. पण नानू असा चांगला ओपनिंग बॅट्समॅन आहे की नानूला कॉलेजात असताना खरं तर रणजीमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. नानू त्यावेळी रणजी खेळू लागला असता तर कदाचित त्याची क्रिकेटमध्ये चांगली प्रगती होऊन सुनील गावस्करला चांगला पार्टनर मिळाला असता. पण ती ऑफर नानू टाकली. आता वाटतं BSCच्या वर्षातच ती त्यानं स्वीकारली असती तर बरं झालं असतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला नेहमी भेडसवणाऱ्या प्रश्नाला एक चांगलं उत्तर मिळालं असतं आणि मुख्य म्हणजे पुढची सगळी घटना परंपरा टळली असते. नानूनं त्याची रणजीसाठी निवड झाल्याचं मला सांगितलं होतं. मला आनंद वाटला, अभिमान वाटला होता. मोठ्या प्रेमानं अभिनंदन करीत मी त्याला विचारलं होतं, काय करायचं ठरवलंयस? ही ऑफर सोडून द्यायची असं ठरवलंय. नानूनं दूर कुठेतरी बघत म्हटलं होतं. आम्ही एल्फिस्टन कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसलो होतो. मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजचं कॅन्टीन म्हणजे एक अजब ठिकाण आहे. त्या कॅन्टीनच्या बाकड्यांवर आत्तापर्यंत एवढे जायंट इंटेलेक्च्युअल्स बसले आहेत की सांगता सोय नाही.
कधी कधी वाटतं की त्या बाकड्यांना बोलायला लावलं तरी ती बाकडी सुद्धा फटाफट शेक्सपियरच्या नाटकांवर भाषणं देतील, केन्सचा आर्थिक सिद्धांत उलगडून दाखवतील किंवा आईन्स्टाईनचा सापेक्षवाद समजावून सांगतील. का रे, क्रिकेटर होण्यात कमीपणा नाही मी म्हटलं. मी कुठे तसं म्हटलं, पण मला क्रिकेट हे करिअर करायचं नाही, मला थिओरॉटिकल फिजिसिस्ट व्हायचं आहे. मग धोनी कर, तुला कॉलेज सोड असं थोडीच कोणी सांगितलंय. मी सुचवलं नाही, एकाच मनात 2 तलवारी राहणार नाहीत आणि एकाच मनात 2 विषयही राहणार नाहीत. एका करिअरला रजा दिलीच पाहिजे. नानूनं ठासून उत्तर दिलं. मला नानूचं उत्तर आवडलं, पण तरीही त्याला थोडंसं डिवचावं म्हणून मी म्हटलं, नानू अरे आजकाल टेस्ट क्रिकेटर म्हणजे भरपूर पैसा, मान मरातं. थिअरटिकल फिजिसिस्ट होणार काय आहे हा? त्यातून तू तुझ्या शिक्षणात काही कमर्शियल लाईन निवडलीस तर. तू हे मला सांगतोयस? नानू उचलून म्हणाला होता. वास्तविक 12वी नंतरच आमचं दोघांचं या बाबतीत बोलणं झालं होतं. केवळ पैसा मिळेल म्हणून कॉमर्स किंवा नंतर ते जमलं नाही म्हणून सायन्स वगैरे घेण्यापैकी आम्ही दोघेही नव्हतो. आम्हाला 10वी 12वीला अगदी टोपलीभर मार्क पडले होते. हवी ती अभ्यासाची लाईन आम्हाला मिळू शकत होती. सायन्स घेतलं तरी इंडस्ट्रीमध्ये शिरायचं नाही हे आम्ही ठरवून टाकलं होतं. खऱ्या शास्त्रज्ञांना आपल्या इथे जागाच कुठे आहे? येऊन जाऊन AIFR किंवा BRC, पण तिथल्या बहुतेक जागा बड्याबड्यांनीच अडवून ठेवल्यात. मास्तरवाद शेवटी प्राध्यापक. एका मित्रानं त्यावेळी हेटाळणीच्या सुरात मित्रत्वाचा सल्ला दिला होता आणि आम्ही दोघांनी तो न चिडता स्वीकारला होता. एकूण काय, नानूनं क्रिकेटचा नाद सोडला, पण नानूला क्रिकेटचा काहीच उपयोग झाला नाही असं नाही. क्रिकेटमुळंच नानूची शोभा रणदिवेशी मैत्री झाली होती. शोभा एल्फिस्टनची व त्या वर्षीची पिढी, लांब सडक केसांची, भावगर्भ डोळ्यांची, शेलाट, काळी सावळीच, पण त्या सावळेपणातच तिचं सगळं आकर्षण साठवलेलं होतं. वास्तविक शोभाचं आणि नानूचं प्रणयार्थ हे त्यांचं खाजगी प्रकरण आहे. अर्थातच मी नानूचा सर्वात जवळचा दोष म्हणून ते मला अगदी बारीक सारीक तपशिलांसकट मिळते, पण ते सांगण्याचं हे स्थळ नाही. एवढंच सांगतो की शोभा भेटलं नानूच्या जीवनात भलताच वेगळा झळाळ्या. प्रेमात पडणं म्हणजे काय दिव्य असतं हे मला स्वतःला माहीत नव्हतं, पण ते नानूच्या उदाहरणावरून मी पाहतो. शोभा आर्ट्सला होती. ती BA ला मराठी घेणार होती, मराठीतच MA करणार होती आणि नंतर संगीताचा व्यासंग वाढवला. शोभा आणि नानू दोघे घरचे बरे होते, त्यामुळे नानूनं पुढे MSc ला थेरॉटिकल फिजिक्स घेणार आहे आणि हा विषय पैसे देणारा नाही असं सांगितल्यावर सुद्धा शोभाने त्याला मोडता घातला. तुला आवडेल ते तू शिक, मला तू हवा आहेस तसा आहेस तसा, तिनं सांगितलं. दोघांनी आपापली मास्टर्स डिग्री पूर्ण झाल्यावर आपल्या प्रेमाचं रहस्य गुप्त ठेवायचं, होईपर्यंत गुप्त ठेवायचं ठरवलं होतं. त्याला अपवाद फक्त मी. आता या पुढच्या घटना मात्र थेट हिंदी सिनेमात घडाव्यात तशा घडल्या, पण त्याला माझा इलाज नाही. घटना घडल्या तशा मी तुम्हाला सांगणार आहे. नानू आणि शोभाचं गुपित त्यांना वाटत असलं तरी ते गुपित राहिलं नाही. अहो, मांजर डोळे भेटून दूध पित असतं, त्यांना असं उगीच वाटतं की आपल्याला कोणी पाहत नाही, पण जगाने थोडी डोळे पिटलेली असतात. त्यांना गुप्त वाटत असलेल्या त्यांच्या गाठीभेटी तितक्याशा गुप्त राहिल्या नाही. हळूहळू त्यांच्या दोघांच्या आई वडिलांपर्यंत त्या पोहोचल्या. आणि मी म्हणतो, अशा गोष्टी कोणी सांगाव्या लागतच नाही, त्याचे पुरावे सादर करावे लागत नाहीत. प्रेमात पडलेली व्यक्ती सहज ओळखता येते. तिची चाल बदलते, नजर बदलते, तिच्या हालचाली बदलतात, चेहरा मोहराही बदलतो. निकटच्या माणसांना आपोआपच पत्ता लागतो. प्रेम कितीही चोरटेपणानं केलं तरी हा चोरटेपणा करण्यातच मजा असते असं म्हणतात ते आलं आहे. तर दोघांच्याही घरी ही बातमी लागली आणि दोघांच्याही घरून संपत्ती मिळाली. दोघांनी मास्टर डिग्री झाल्यावर लग्न करायचं ठरवलं होतं. त्या बेतालाही दोघांच्या घरातून संपत्ती मिळाली. शोभाच्या घरच्या मंडळीची फक्त एकच अट होती, लग्न नंतर करा, पण रितसर एंगेजमेंट होऊ द्या, मग हवं तितकं फिरा. आणि मला वाटलं की योग्यच. आणि तो दिवस उगवला, नानूच्या एंगेजमेंटचा दिवस. नानूला भाऊ बहीण कोणी नाही, तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे त्याच्या एंगेजमेंटसाठीची अंगठी सोनाराकडे टाकण्यापासून ते एंगेजमेंटच्या दिवशी त्याने कोणते कपडे घालावे हे सर्व ठरवण्याचं काम मलाच करावं. पार्ल्याहून आम्ही म्हणजे मी, नानूचे आई वडील शोभाच्या घरी म्हणजे दादरला यायला निघालो. तेव्हा मी नानूची चेष्टाही केली.
नानू, एंगेजमेंटचा कार्यक्रम झाला की तुम्ही दोघे आज ऑफिशियली फिरायला जा, बरं का? आम्ही तिघे घरी परत येऊ. आणि हो, कुठेही फिरायला गेलास तरी शोभाला गजरा घ्यायला विसरू नको. तिला मोगऱ्याचा गजरा आवडतो. नानूनं माझ्या दंडाला एवढा जोरात चिमटा काढला होता की तो मला अजूनही आठवतो. दुपारी 4च्या सुमारास शोभाच्या घरी पोचायचं होतं. आम्हाला नानूच्या घरून निघायला थोडासा उशीरच झाला. अर्थात त्याला कारणही नानूच होतं. तो शोभाच्या घरी असा त्या दिवशी प्रथमच जाणार होता, त्यामुळे त्याचा थोडा वेळ नाटण्यात गेला. शिवाय धोब्याकडून घरी आणलेला सूट त्याने घालायला काढला आणि नेमकं त्याचं एक बटन धोब्यानं तोडून टाकलेलं त्याला आढळलं. नेमकं तसं बटन शोधण्यात आणि ते लावण्यात थोडासा आणखी उशीर झाला. पण खरा उशीर झाला रेल्वेमुळे. आम्ही पार्ल्याला गाडीत बसलो. गाडी बांद्र्यापर्यंत व्यवस्थित आली. गाडीनं बांद्रा स्टेशन सोडलं आणि स्टेशन बाहेर गाडी एकदम थांबली. ती सुद्धा कशी, अगदी चमत्कारिक झाली. आम्ही बसलेला डबा नेमका बांद्र्याच्या खाडीवर होता. 2 मिनिटं गेली, 4 मिनिटं गेली, गाडी हलेच ना. नानू आणि मी दोघंही दरवाज्यातून वाकून बघत होतो. समोरचा सिग्नल मख्खपणे डोळे वटारून लाल दिवा दाखवत होता. नानूची चुळबुळ झाली. मला त्याची मनस्थिती समजू शकत होती, पण काय करणार? आम्ही दोघेच असतो तर कसेही खाली उतरून बाहेर रस्त्यावर आलो असतो व टॅक्सी पकडली असते आणि दादरला गेलो असतो. पण नानूचे आई वडील आमच्या बरोबर होते. त्यांना तसं उतरणं जमलं नसतं, पण गाडीतच बसून राहणं भाग होतं. गाडी चक्क पाऊण तासानं पुन्हा उलट्या बाजूने बांद्रा स्टेशनवर आणण्यात आली. नंतर कळलं की दादर स्टेशनवर पुढच्या गाडीला आग लागली असल्यामुळे ती हल्ली नव्हती आणि तिच्या मागच्या सगळ्या गाड्या मागच्या सिग्नलपाशी उभ्या राहिल्या होत्या. गाडी बांद्र्याला पुन्हा आल्यावर आम्ही शेवटी स्टेशन बाहेर पडलो आणि टॅक्सी पकडून दादरला गेलो. पण इथे नानूची ओळख होण्यापूर्वी माझी आणि शोभाची ओळख झाली होती. 4-2 वेळा मी भेटलो होतो. शोभाच्या सौंदर्याचा प्रभाव त्यावेळी माझ्यावर पडला होता आणि एकदा तिने मला विचारलं होतं, तुझी जात काय म्हणून? माझं आडनाव कसं आहे? मग मी तिला माझी खरी जात सांगितली, चांभार. बस, शोभाच्या आणि माझ्या बाबतीत घडलं ते एवढंच. मी नानूच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही हे पाहून तोच पुढे बोलू लागला. बस, सांगण्यासारखं काही नाही. अप्रिय अप्रिय म्हणतोय ते हेच. त्या दिवशी आपण वेळेवर शोभाच्या घरी गेलो. माझा साखरपुडा झाला. नंतर यथाक्रम आपण दोघी एमएससी झालो. शोभाशी माझं लग्न झालं. तू मात्र अविवाहित राहिलास. मित्र या नात्याने माझ्याकडे येत राहिलास. प्रथम मला तुझ्या नेहमी येण्याचं काहीच वाटलं नाही. उलट तू अविवाहित असल्यामुळे शोभानं काही खास खाण्याचा पदार्थ केला की मीच तुला बोलवायचो आणि मला आठवण झाली नाही तर शोभा आठवण करून द्यायची. तू घरातलाच एक कुटुंबीय म्हणून वागायचास. पण मग मला नंतर दुसराच वास लागला. मला जाणवू लागलं तुमचं नातं वाटतं तेवढं सोपं नाही. शोभानं लग्न माझ्याशी लावलं असलं तरी मनानं तिला तुझंच आकर्षण आहे, माझं नाही. तुझ्याही वागण्यात फरक होऊ लागला. सरळ सरळ दिसू लागलं. लोकात कुजबुज होऊ लागली. मला सारं असह्य होऊ लागलं. सारखं वाटत राहिलं मी भरवसा तरी कोणावर ठेवावा, बायकोवर की मित्रावर? आणि एके दिवशी मला तुम्ही दोघांनी म्हणजे तू जीवश्य कंठस्थ मित्र आणि शोभा माझी प्रेयसी आणि माझी पत्नी नको त्या अवस्थेत सापडला. मी ते पाहिलं आणि आत्महत्या केली. बोलून नानू नको असला. बराच वेळ मग शांतता राहिली. कदाचित नानू माझ्या काहीतरी बोलण्याची वाट पाहत होता. मी काहीतरी बोलणं जरुरी होतं हे निश्चित, पण काय बोलावं हेही मला सुचत नव्हतं. शेवटी मी मनाचा हिय्या करून सरळ सरळ 2 गोष्टी विचारायच्या ठरवल्या. मला वाटू लागलं हे विश्व ते विश्व वगैरे सगळ्या नानूच्या एकतर थापा असाव्यात किंवा मनाच्या कल्पनाचा खेळ असावा. पण तो माझा मित्र होता, आहे. मला काही झालं तरी त्याला या अवस्थेतून बाहेर काढणं आवश्यक आहे. अनेक विश्व असण्याची शक्यता तात्विकदृष्ट्या मला मान्य होती, म्हणून मी अखेर काही मोजके प्रश्न विचारले. नानू, त्या विश्वातला मी MSc झाल्यावर काय करत होतो रे? इन्स्टिट्यूटमध्ये थिओरिटिकल फिजिक्स शिकवित होतास आणि महालक्ष्मीतच राहत होतास. दुपारी फोनवर तू तुझा घरचा पत्ता सांगितलास ना, तो तसं सांगण्याची काहीच जरुरी नव्हती. तो मला माहीतच होतं. बरं, त्या विश्वातला तू काय करत होतास रे?
MSc झाल्यावर TIFR होतो. नानूनं शांतपणे सांगितलं. बरं नानू, आता आणखीन एक प्रश्न. तू म्हणतोस ना की तू त्या विश्वात गेलास, पण तू त्या विश्वात जाण्यापूर्वी त्या विश्वात एक नानू प्रधान होताच. मग तू तिथं गेल्यावर आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्या विश्वात काय 2 नानू प्रधान होते? अगदी ग्रॅहमनं दिलेल्या श्रॉडिंजरच्या समीकरणाचा अर्थ घेतला तरी एका विश्वात अशा 2 व्यक्ती असल्याचं पटत नाही. बरं विचारतोस. वास्तविक मीच तुला सांगायला हवं होतं, पण सांगण्याच्या अगोदर तू विसरून गेलो. मी त्या विश्वात जाण्यापूर्वी तिथं जो नानू प्रधान होता त्याच नानूभोवती मी लपेटला गेलो, गुंडाळला गेलो. तिथं मी गेल्यावर तिथल्या मूळ नानूचं व्यक्तिमत्व दुभंग झालं. शरीर एक पण व्यक्तिमत्व 2. स्प्लिट पर्सनॅलिटी म्हण ना. मग तिथल्या कोणत्या नानूनं आत्महत्या केली, कशी केली, शरीरासकट की शरीराशिवाय, हे मला नक्की सांगणं कठीण आहे. मी पुन्हा गप्प बसलो. रात्र फार झाली होती. हातावरच्या घड्यातले रेडियमचे काटे 12 वाजायला असल्याचं दाखवत होते. उशीर झाला होता. दुसऱ्या दिवशी इन्स्टिट्यूटला जायचं होतं. शेवटी मी आवर्त घेत नानूला विचारलं, बरं नानू, काय झालं असेल ते असो, आता काय करायचं ठरवलंयस? ते सांगतो मी. प्रथम तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस, ते दे. या विश्वात शोभाला तुझ्याविषयी किंवा तुला शोभाविषयी काय वाटत होतं का? नानू मला हा जाब विचारायला आला होता. त्याला माझं उत्तर हवं होतं, तेही देवाशपथ. नानूनं मोठा खोचक पण सरळ प्रश्न टाकला होता. मला उत्तर देणं भागच होतं. मी नेमकं मोजून बोललो. नानू, देवाशपथ खरं सांगतो, शोभाला काय वाटत होतं हे मला माहीत नाही. मला सांगता येणार नाही, कारण तिच्या हावभावा होत्या. मला तिच्याविषयी थोडंसं आकर्षण वाटलं होतं. पण तिची आणि तुझी मैत्री वाढल्यावर आणि साखरपुड्याच्या स्टेजपर्यंत आल्यावर किंवा त्यापूर्वीच मी तिला माझ्या मनातून काढून टाकली होती किंवा माझ्या प्रिय मित्राची होणारी पत्नी म्हणून मी तिला स्वीकारलं होतं. आणि हे खरं सांगतो, विश्वास ठेव, त्या विश्वातलं मी काय केलं, का केलं ते सांगण्याची जबाबदारी माझ्यावर नाही. नानू या उत्तराला विचार करीत आहे. शेवटी मीच त्याला हाताला धरून उठवलं. म्हटलं, चल उशीर झाला, आता घरी जाऊया. तू आता काय करणार आहेस हे मी जरी विचारलं असलं तरी त्याचं उत्तर तू नंतर, तुला ते उत्तर शोधायला हवं तर मीही मदत करेन. पण आता उठले. थांब 2. एक म्हणजे मी तुझ्या घरी येत नाही, येणार. उशीर झाला असला तरी येथून चालत महालक्ष्मी स्टेशनला जाईन व नंतर मिळेल ती पहिली पहाटेची ट्रेन पकडून मी घरी जाईन. दुसरं, तू विचारलंस की मी काय करणार आहे. बरं सांगू, अजून मी नक्की काहीच ठरवलं नाही. या विश्वात शोभाला अपघात झाला आणि माझं आयुष्य तशा प्रकारे दुःखी झालं. अचानक मला त्या विश्वात जायला मिळालं. तिथं माझं शोभाबरोबर लग्न झालं. तरीही मी तशा प्रकारे दुःखीत झालो. पण विश्व अनेक आहे. मी आत्ता आणखीन एखाद्या विश्वात जाण्याचा प्रयत्न करेन जिथं मी क्रिकेट हेच करिअर बनवण्याचा प्रयत्न करेन. तोही निर्णय मी घेतला होता, क्रिकेट सोडण्याचा. BScच्या वर्षी मला पुन्हा एकदा अशा विश्वात जायचं आहे की जिथं मी क्रिकेट की MSc हा निर्णय घेतलेला नसेल आणि त्या विश्वात मी क्रिकेट हा निर्णय घेईन. बघूया, मी कदाचित सुखी होईल. अरे पण एकदा तू चुकून निराळा विश्वात गेलास. अनंत विश्व असतील, पण एका विश्वातून दुसऱ्या विश्वात जायचं तरी तुझ्या हाती आहे का? तुला असं संक्रमण करण्याची नक्की पद्धत मिळाली आहे का? नक्कीच आता मला सांगता येणार नाही, पण जे मला एकदा जमलं ते परत का जमू नयेस? मी प्रयत्न करणार आहे. बरं, मी निघतो म्हणत नानू उठला. त्यानं माझ्याबरोबर हस्तांदोलन केलं आणि तो माझ्याकडे पाठ फिरवून चालू लागला. श्रॉडिंजरच्या समीकरणाचा ग्राहमनं लावलेला अर्थ खरा आहे. एकाच वेळी अनेक विश्व अस्तित्वात आहेत. त्यांचा नमुना पडताळला अनुभवला. शिवाय ती तशी असतील असं मला स्वतःलाही शास्त्रीयदृष्ट्या पडलेलं आहे. गणित चुकीचं ठरत नसतं. तेव्हा असं असलं दुसरं विश्व वगैरे काही नसतंच. ते सगळे तुझ्या मनाचे भास आहेत असलं स्पष्टीकरण नानूला पटणार नाही. तो चक्क समीकरण मांडून दाखवी. मला त्याला एवढंच पटवून द्यायचं आहे की तू या विश्वात दुःखी झालास, अचानक दुसऱ्या विश्वात गेलास, तिथे दुःखी झालास
आता परत 3व्या विश्वात जाण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आहेच त्या विश्वात सुख शोध, आनंदी राहा. शेवटी आनंदी राहणं ही एक मनाची प्रवृत्ती असते आणि तीही प्रयत्नानं अंगी बाळगता येते. पण नानूला हे कसं पटवून द्यायचं हे मला समजतं, कारण तो वादात मला हरणार नाही. पण हे पटवून देणं मात्र फार जरुरी आहे. नानू मला फार जवळचा मित्र आहे, तो सुखी व्हावा अशी माझी इच्छा आहे. हे त्याला पटवून द्यायची काही युक्तिवाद तुम्हाला सुचत असतील तर मला जरूर सांगा. मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. धन्यवाद. तर आज आपण कथा वाचनाला सगळीकडे आलात त्याच्याबद्दल तुमचे खरोखर मनापासून आभार. ज्यांनी कथा वाचन केलेलं आहे त्यांनी खरोखर खूप मेहनत घेतलेली आहे आणि उत्तम कथा वाचन केलंय. आज एक कथा बाकी आहे आणि त्याच्यात प्रज्ञा होती, पण तिने मला चालेल म्हणून सांगितलं आपण ते नंतर नक्की करायचंय. हां, तर त्यावेळेला आपण ती कथा वाचूया. पण आता आपण बोल काय तर अशा रीतीने आजचा कार्यक्रम इथे संपलेला आहे असं मी